एंटरटेनमेंट इंडस्ट्री इज वन ऑफ द फ्यू इंडस्ट्री ज्यात तीन क्षेत्र एकत्र मिळतात: आर्ट, सायन्स आणि कॉमर्स. की मराठीत तुम्हाला ॲक्टर्सपेक्षा मराठीत तुम्हाला आर्टिस्ट मिळतात चांगले. मी ना बरेच वेळा म्हणजे मी जेव्हा मराठी फिल्म शूट करतो आय मेक इट अ पॉईंट की मी केलेली प्रत्येक मराठी फिल्म हिंदी फिल्मला सुद्धा कॉम्पीट करेल. गोदाद नावाचा जो आपला फ्रेंच रायटर आहे, डिरेक्टर आहे, त्याचं एक वाक्य मला खूप आवडतं की सिनेमा इज द मोस्ट ब्युटिफुल फ्रॉड इन द वर्ल्ड. पहिले मी कॅमेऱ्याच्या जवळही जायचो नाही आणि लांबूनच बघायचं पण ऑब्झर्व करायचं. आणि फिल्म मेकिंगमध्ये द बिगेस्ट स्ट्रेंथ ऑफ युअर्स इज ऑब्झर्वेशन. तुमच्याकडे पेशन्स असतील तर सक्सेस विल फॉलो. हे सोप बाहेर येतात स्लोमोमध्ये, हे सगळं म्हणजे काय म्हणतात त्याच्यात मिल्क आहे, मिल्कमधनं बाहेर येतं. तो ऑइल पेंट असतो. म्हणजे फिल्म इज अ चीटर ते म्हणतात ना. तुम्हाला बिलिव्हेबल किती चांगल्या प्रकारे दाखवू शकू. आम्ही झुरळ 1600 झुरळ पकडलेली, कारण एक्झिट स्प्रेची ऍड होती. पोती पोती भरून झुरळ. आणि आम्ही आता आपले टीएमसीचे सगळे कसे कामं करणारे असतात त्यांच्यावरती किधर से देना परसो शूटिंग आहे. झुरळ आम्ही पैसे देऊन विकत घेतलेली आहे. वेगवेगळ्या डिरेक्टर बरोबर काम करताना त्याच्या विजननी तुम्हाला खेळायला लागतं. सलमान भाईन बरोबर काम करताना एक वेगळीच मजा असते. एव्हरी फिल्म हॅज अ शॉट विच सेज एव्हरीथिंग अबाउट द फिल्म, अँड युअर फिल्म ऑल्सो हॅज वन शॉट. टेल मी विच वन. सो आय सेड ऑफकोर्स कंगना वॉकिंग ऑन द रॅम्प. आणि मर्जावाचा तो शॉट आहे. म्हणजे इंडियात अशी पहिली फिल्म आहे येलो ज्याच्यात ती स्पेशल मुलीवर आधारित आहे आणि तिनेच काम केलं त्याच्यात. एनी फिल्म मेकर्स ड्रीम इज अ नॅशनल अवॉर्ड आहे आणि ते मला पहिल्याच फिल्ममध्ये मिळालं. आणि त्याला आम्हाला 3 नॅशनल अवॉर्ड मिळाली. पूर्वी जसे 25 आठवडे मराठी फिल्म चालायचे तसे आता पण चालतील. कारण मला सगळ्यांवर विश्वास आहे. जेव्हा मी मराठी फिल्म करतो मी ते भाषेच्या प्रेमापोटीच करतो. आणि कुठेही आपली फिल्म कमी पडू नये. बजेट नसेल पण आय नो की बाबा ते बजेट नसताना सुद्धा, कारण काय फ्रॉडच आहे सगळं. आशिया, युरोप, आफ्रिका खंडातील अविश्वसनीय पर्यटन स्थळांना भेट देण्यासाठी विश्वसनीय नाव ईशा टूर्स. 23 वर्षांचा अनुभव, 55,000 समाधानी पर्यटक. काहीतरी हटके हवं तर जिव्हाळ्याचा पर्याय ईशा टूर्स. नमस्कार. 48व्या कार्यक्रमात गप्पांचं तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे. सिनेमा जसा बघितला जातो, ऐकला जातो, तसं या गप्पा पण ऐकल्या जातात. तर मी तुम्हाला 10 सेकंद देतो. प्लीज तुमचे मोबाईल सायलेंटवर टाका, म्हणजे गप्पांना व्यर्थ येणार नाही. खरंच 10 सेकंद देतो. असेल तर प्लीज सायलेंटवर टाका. आम्ही टाकलंय. आणि बरेचदा आपल्याकडे ऍक्टर्स आले, डिरेक्टर्स आले, पण आज खरं तर बिहाइंड द कॅमेरा, ज्याला अक्षरशः म्हणू शकतो, असे महेश लिमे आले. त्यामुळे जोरदार त्याचे स्वागत करा. अनेक वर्ष वर्ल्ड सिनेमा मी खूप बघितलाय. त्यातलं एक गोदाद नावाचा जो आपला फ्रेंच माणूस आहे, फ्रेंच रायटर आहे, डिरेक्टर आहे, त्याचं एक वाक्य मला खूप आवडतं की सिनेमा इज द मोस्ट ब्युटिफुल फ्रॉड इन द वर्ल्ड. तो फ्रॉड काय हे आपण आपल्या गप्पांमधून हळूहळू ते उलगडत जाऊया. अजून एक माझा खूप आवडीचा तसा म्हणायला गेलं तर अमेरिकन डायरेक्टर आहे मार्टिन स्कॉर्सेसी. त्याचं एक मला वाक्य आवडतं की सिनेमा इज अ मॅटर ऑफ व्हॉट्स इन द फ्रेम अँड व्हॉट्स नॉट. तर ह्या चौकटीत, या फ्रेम किंवा आत्ता हा कॅमेरा समोर आहे, तुम्ही मोबाईलमध्ये काही ना काही गोष्टी बघत असता, त्या गोष्टींमध्ये काय काय घडतं, ते कसं घडतं, का घडतं, आज ते आपण उलगडणार आहोत बेसिकली. की महेश दादा कॅमेरा किंवा ॲज अ डीओपी कसा काम करतो, त्याची प्रोसेस काय आहे. मला पहिला प्रश्न महेश दादा तुला हा आहे की डोंबिवली ते कॅमेरा हा प्रवास कसा चालू झाला.
या नमस्कार. आज पहिल्यांदा आई समोर आहे आणि काय म्हणतात, तू राहायला जवळच आहे, पर आज जेव्हा ठरलं तेव्हा आई पहिले लगेच बोलली की मी आज येणार आहे या कार्यक्रमाला. सो आणि आईसारख्याच सगळे मान्यवर आहेतच इकडे, त्या सगळ्यांना नमस्कार. अ, प्रवास कसं असतं, तेव्हा बऱ्याच गोष्टी विचारही केला नव्हता आणि त्या हळूहळू होत जातात. डोंबिवलीत काय म्हणतात, डोंबिवलीतली घरं तुला माहिती असतील. आम्ही सुशील सोसायटीत राहायचो. अ, ही पण आत्ता भेटली मला. आमचे अ, तांबळे काका जे ॲक्टिंग करायचे बऱ्याच नाटकांमधनं, सिरियलमधनं. तर छान छोटंसं घर होतं आणि काय म्हणतात, जसं लहानपणी दीपा पण आहे, माझी बहीण आहे इकडे. अ, बऱ्याच गोष्टी लोकांच्या आयुष्यात घडत असतात. तसं माझ्या वडिलांचं पण जॉब गेला आणि मग हळूहळू वेगवेगळे धंदे ते ट्राय करत होते. मग ट्रॅव्हल आणि टूर्सचं ट्राय केलं, पण ते काही झालं नाही. आणि आईने सुद्धा खूप मेहनत घेतली आहे आणि तिचं काय म्हणतात, आई आणि वडिलांना लहानपणीपासून मी आणि दीपा, म्हणजे परिस्थिती नव्हती, पण एक असतं ना की आपण बघत असतो आजूबाजूला काय आहे आणि त्या गोष्टी तुम्हाला घडवत असतात हळूहळू. म्हणजे आज आनंददादा पण आहे, गोविंद पण आहे. हे आमचे आत्ते मामे भाऊ. म्हणजे लहानपणी दिवाकर अनंत गैसास, आईचा सख्खा आत्ते भाऊ, त्यांनी 300-350 पेक्षा जास्त पुस्तकं लिहिलेली आहेत आणि ती सगळी आध्यात्मिक पुस्तकं बरीच आहेत. पण तो जेवढा आध्यात्मिक होता तेवढाच खट्याळ होता एकदम मामा. म्हणजे आम्ही कुठल्याही विषयावर गप्पा मारायचो आणि धमाल करायचो. तर त्यांच्या घरी मी आत्ताच माझा मटाला एक लेख आलेला, तर ह्यांच्या घरी मी फोटोग्राफी, आनंददादा आणि गोविंद ते फोटोग्राफीमध्ये होते. आणि ते पाटीलवाडी, जर का डोंबिवलीतला माहिती असेल तर, शाळेच्या जोशी हायस्कूलच्या बॅक साईडला तिथे ती पाटीलवाडीतली एक चाळ होती आणि ट्रेनचे डबे असतात, जसे पहिले हॉल, मग बेडरूम, मग किचन. तर त्या किचनमध्ये ते अगदी असेल 10 बाय 10चं, त्याच्यातच तो ओटा, तिथेच डायनिंग टेबल आणि त्याच्यावर यांचा एनलार्जर होता. मोस्टली डायनिंग टेबलवर जेवतात लोक, पण तिथे त्यांचा एनलार्जर होता आणि तिथेच ते काचा बंद, म्हणजे खिडकी बंद, दार बंद करून डार्क रूम होती. आणि त्या लहानपणी जे कधी काय बघितलेलं तेव्हा, आता तेव्हा मी असेन हार्डली 6-7 वर्षाचा असेल, पण हे तिकडे त्या डार्क रूममध्ये प्रिंट्स करायचे आणि ते आम्हाला जादूसारखंच वाटायचं की तो रेड लाईट लागल्यावर ती प्रिंट दिसायला लागते. तर तेव्हा कधी विचार पण केलेला नव्हता की आय एंड अप डुईंग माय करिअर बिहाइंड कॅमेरा. पण गोष्टी घडवत गेल्या आणि काय म्हणतात, परिस्थिती नव्हती आणि आई आणि माझे वडील दोघंही आध्यात्मिक याच्यात खूप पुढे होते ते. त्यामुळे मी आणि दीपानी कधी हट्ट केला आहे, सायकल पाहिजे, हे पाहिजे, कधीच नव्हतं. आय थिंक तुम्हाला तुमची परिस्थिती मॅच्युअर करत असते आणि तसाच मी हळूहळू, आय थिंक जे वय होतं त्याच्यापेक्षा आधीच मॅच्युअर होत गेलो. आणि कॉलेजमध्ये असतानाच इंडिपेंडंट होतो आणि मला पहिलं काम देणारा हा गोविंद. तर म्हणजे हातात कला होती, देवाच्या कृपेने. पेंटिंग्स करायचो. मला हा नेहमी पोर्ट्रेट्स कर, मग तू काय धमाल पैसे द्यायचा. मी घरी दिले की बाबा परत मलाच द्यायचे. तू कर, तू कमवतोस, मजा कर, तुला हवं ते कर. मग बरेचसे ह्यांच्याकडे जन्म आणि मृत्यू असे फोटो यायचे. मग खाली वर कॅलिग्राफीच्या लाईन करून द्या. तर कॉलेजमध्ये कसं, आर्ट स्कूलला होतो मी आणि 8वीतच ठरवलेलं की हे कॉमर्स सायन्स वगैरे काय जमणार नाही आपल्याला. आणि जे स्कूल ऑफ आर्टला मी गेलो जेव्हा पहिल्यांदा 10वी नंतर, तेव्हा म्हटलं यार, आयुष्य घडवायला पाहिजे ते इथे. आणि 3 वर्ष मी खूप ट्राय केलं. थर्ड इयरला मला थर्ड अटेम्प्टला ॲडमिशन मिळाली आणि जेला गेल्यावर माझं लाईफ इट टर्न्ड अपसाइड डाऊन. म्हणजे
सुप्रिया आली आहे तर तिच्या सासूबाई जेव्हा मला 10वीत खूप कमी मार्क होते आणि तेव्हा मी रडत होतो आणि त्यांनी येऊन मला सांगितलं "अरे रडू नको, एक एक टप्पे असतात आयुष्यात आणि काही काही गोष्टी ना आपल्या मनात कोरल्या जातात." तर म्हटलं नाही काहीतरी ना, इफ यू हॅव टू मेक युअर पेरेंट्स प्राऊड काहीतरी केलं पाहिजे. आणि ती मॅच्युरिटी येत गेली आणि जेव्हा जे जेला ॲडमिशन मिळाली तेव्हा मी ठरवलं की हे आता आपल्याला दार उघडलंय, तर आता कुठपर्यंत पोचायचंय, दॅट इज युअर गोल अँड अचीवमेंट. मी पेंटिंग करायचो, एक छोटासा किस्सा सांगतो. चित्रकला होती हातात. मग कॉलेज मध्ये काय कधी पेंटिंग केली की घरी दाखवलं की अरे वा, सगळे नॉर्मली आई दीपा बोलते छान आहे, कोणी आलं की अरे छान काढलंयस वगैरे. पण दरवेळी वडील मला 2-3 दिवसांनी सांगायचे माझ्या डोळ्यात प्रॉब्लेम आहे. आणि तेव्हा एकदम, कारण आपण यंग असतो आणि हे असं कसं बोलतात डोळ्यात प्रॉब्लेम आहेत, काल परवा तर 2 दिवस काही बोलले नाही. पण नंतर मीच स्वतःला विचारायचो काहीतरी आहे प्रॉब्लेम. ते करेक्ट केलं ना की मग स्वतःलाच समजतं की नाही हे होतं. सो ते ऑब्झर्वेशन मी माझ्या वडिलांकडून शिकलो. आणि फिल्म मेकिंगमध्ये द बिगेस्ट स्ट्रेंथ ऑफ युअर्स इज ऑब्झर्वेशन. तुम्ही जेवढं ऑब्झर्व कराल तेवढे तुम्ही शिकत असतात. आणि अशा छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे लहानपणी ते एनलार्जर्स, ते प्रिंट बघितलेल्या, ह्या अशा काही काही गोष्टी. तुला माझा 5वीतला एक किस्सा सांगतो. मला बरेच आपल्याला विषय असतात. तर आमची जोशी हायस्कूलमध्ये एक शिवणकला असा एक विषय होता. त्याच्यात मला 50 पैकी 50 मार्क मिळालेले. तर असं पहिल्यांदाच झालेलं. कारण आईला लहानपणीपासून ते शिवताना बघितलेलं होतं. त्यामुळे तो आकार काय आहे, हँडल कसे लावायचे. तर हे अशा गोष्टी तुम्हाला घडवत असतात. आणि जेव्हा मी जे-जेला आलो तेव्हा पहिले 3 वर्ष म्हणजे इथे शाळेत तुम्हाला मार्क काय, मी पास होत होतो फक्त. पण मी जे-जेमध्ये पहिले 3 वर्ष स्कॉलरशिपवर शिकलो. म्हणजे जे पैसे भरायचो ते परत घेऊन यायचे घरी. कारण मी जसं म्हटलं ते मला ना तुम्हाला एक वेळ लागतो कधी पेशन्स असतील ना, आणि ही फिल्म इंडस्ट्री तुम्हाला तेच शिकवते. तुमच्याकडे पेशन्स असतील तर सक्सेस विल फॉलो यू. तसंच माझ्या बाबतीत प्रत्येक टप्प्यावर होत गेलं. आणि मग तिकडे फोटोग्राफी घ्यायची. आता फोटोग्राफी घ्यायची तर खूप एक्सपेन्सिव्ह ते सगळं मीडियम आहे. आणि घरी सांगितल्यावर मला प्रत्येक वेळी नाही नाही तू डॉक्टर कर, इंजिनियर कर. ऑफकोर्स प्रत्येकाचे मुलांबद्दलचे ड्रीम्स असतात. आमच्याकडे ते नव्हतं. मी घरी सांगितलं की मला आर्ट स्कूलमध्येच जायचं आणि ह्याच्यातच करिअर करायचं. तुला हवं ते कर. मला वडील नेहमी सांगायचे, "तू हवं ते कर, बट बिकम अ मास्टर ऑफ दॅट आर्ट." यु नो तू तिथेच राहू नकोस. मास्टरी मिळवलीस तर तू अजून पुढे जाशील. आणि तसं जे मी फोटोग्राफी आता माहिती आहे की हे घेतोय आपण, आहे एक्सपेन्सिव्ह. मी काय घरून पैसे मागू शकत नाही. मग अशा वेळी हेल्पला मला ही सगळी माझी मंडळी असायची. काही ना काही काम द्या. पण कसं झालं माझं की 5th इयरला आम्हाला एक इलेक्टिव्ह फोटोग्राफीज होतं आणि माझ्या प्रोजेक्टला 4 क्रिएटिव्ह फोटोग्राफीची अवॉर्ड मिळालेली. मला एजन्सीत जॉब पण मिळाला. पण ते करायचं नव्हतं ॲक्च्युली. कारण डोक्यात वेड सिनेमॅटोग्राफीनी घेतलेलं तोपर्यंत. तर 4th-5th इयरला मी, म्हणजे वडील तर कधी कधी वैतागायचं. मी लांब केस होते आणि सगळी हार्ड रॉक गाणी ऐकायचो आणि बघायचो सुद्धा टी व्हीवर. आणि म्हणजे तेव्हाची ती जी काही गाणी होती मोठाले म्युझिक व्हिडिओज, ते 10-10, 12-12 मिनिटाचे व्हिडिओज, पण इट यूज टू टेल द एंटायर स्टोरी अबाउट दॅट कॅरेक्टर. आणि ते मी खूप फॅसिनेट व्हायचे. आता तू सगळ्या मोठ्या मोठ्या फिल्म मेकर्सची नावं घेतलीस. मी ॲक्च्युली खूप कमी फिल्म बघतो. पण मी जग ऑब्झर्व करत असतो. जिकडे जातो तिकडे ऑब्झर्व करतो आणि त्या गोष्टी मी इन्कॉर्पोरेट करत असतो. जे जे चित्रपट मी करतो त्याच्यात. तर मग ते वेड लागलेलं आणि घरी सांगितलं की आता जॉब तर मिळालाय,
तर आई वडिलांनी सांगायला पाहिजे की नाही ते घे आणि तू नको करूस. तर मला वडील बोलले आता 1 वर्ष ब्रेक घे, कारण मी एकदम किडमिडा होतो असं. आणि वडील एकदम सॉलिड व्यायाम वगैरे करायचे. 1 वर्ष ब्रेक घे, तू काय इंडिपेंडंट आहेस, मग बघ. पण म्हटलं नाही, असं असं करायचं मला. आणि तेव्हा 2 वर्ष मी राजा सय्यद म्हणून आहे त्यांच्याकडे असिस्ट करायचं. तेव्हा मला वडिलांनी सांगितलं 1 वर्ष तुला हवं ते कर, यू फॉलो चेज युअर ड्रीम्स. जे काय 1 वर्षाने तुला समजलं तू बरोबर ट्रॅकवर आहेस. आणि तेव्हा मी राजा सय्यदकडे ॲज अ ट्रेनी म्हणून लागलो. पहिले 2 वर्ष मला पैसे पण नाही मिळायचे. पण गॉड इज काइंड, मला तेव्हा फोटोग्राफी येत होती. यांनी सगळ्यांनी शिकवलेलं. आणि पोर्टफोलिओज करायचो मी. मग त्याच्यात 3-4 हजार रुपये सुटायचे. पण ते 2-3 महिना निघून जायचं त्याच्यात. पण 2 वर्षांनी मला राजाने ॲज अ थर्ड असिस्टंट म्हणून घेतलं. पण तिकडे मी तुला लिटरली सांगतो ना, की बरेचसे FTIमधनं किंवा सगळीकडनं स्टुडंट्स पासआउट येतात. आणि मी तेव्हा सुद्धा धावपळच करायचो, की एखाद्या लाईटमध्ये जाऊन नेट टाक, एखादा बेबी लाव किंवा स्नूड बनव किंवा पॅटर्न्स ब्लॅक पेपरवर कट. ह्या सगळ्या गोष्टी कर. आणि अजूनही तेच करतो मी, धावपळ करतच असतो. आणि ती धावपळ अजून थांबलेली नाहीये. पण तेव्हा मी लिटरली तुला सांगतो, म्हणजे याच्यात काय मोठेपणा नाही. प्रत्येक ह्या फील्डमध्ये असलेल्यांनी ती कामं करायलाच पाहिजे. पण जी पडेल ती कामं केली. आणि आम्ही जिथे मी त्याच्या आधी एका जॉबला होतो तिथे एजन्सीत वेगवेगळ्या माझ्याच बॅचची सिनियर्स होते आणि माझ्या बॅचची पोरं होती. आणि ते मला, मी कुंड्या उचलून घेऊन जातोय वर, सामान घेऊन ते म्हणे अरे क्या कर रहे थे?" पण आता तीच लोक कॉल करतात. अँड वी आर सो प्राऊड सीइंग युअर नेम ऑन दिस फिल्म. आणि ती मजा असते. पण काय असतं, तुम्हाला गोष्टी तुमच्या आयुष्यात शिकवत जातात आणि तुम्ही मॅच्युअर होत जाता. आणि आय थिंक या सगळ्यांच्यामुळेच मी आज इथे आहे. या सगळ्यात कॅमेरा टेक्निकलच्या गोष्टींमध्ये तुझं अभिनयाचा एक कुठेतरी एक छोटासा पार्ट जे मध्ये झाला होता एका नाटकातून. तर त्या नाटकाची काय स्टोरी आहे? कारण काय आहे, तू पर्सनॅलिटीबद्दल बोललास. नाटक, कॉन्फिडन्स आणि पर्सनॅलिटी एकत्र मिळून होते एका माणसाची, त्याच्याविषयीच बोललं. सो सौरभ करंदीकर म्हणून माझा एक खूप अगदी चांगला मित्र, आणि तो रत्नाकर मतकरींच्या बालनाट्यातून कामं करायचा. तर फर्स्ट इयरपासूनच तो, की नाही रे आपण नाटक बसवूया. आणि म्हटलं वाय नॉट. आणि घरी माझे वडील, एक सांगायचं म्हणजे कसं, तुम्ही घरी वडील 17 वर्ष जवळजवळ त्यांनी फक्त हॉलिवूड फिल्म्सच बघायचे. ते हिंदी फिल्म बघायचेच नाही. त्यामुळे बरेच वेळा क्लार्क गॅबल असेल, मोठ्या मोठ्या आर्टिस्टचे डायलॉग पाठवते त्यांचे. म्हणजे तेव्हा आम्हाला ते वेअर इगल्स डेअर आणि ह्या सगळ्या ॲक्शन फ्लिक्स दाखवायचे. आणि लहानपणी मी त्या बघायचो आणि आपल्या फिल्म बघितल्या आणि त्या बघितलं की तो डिफरन्स जाणवायचा ॲक्च्युली. पण त्या काळात शोले जी बघितलेली आणि ह्या फिल्म, देवर ॲट पार. सो कुठेतरी होतं यार, आपण सुद्धा हे बनवू शकतो. पण तेव्हा वाटायचं पण नाही मी ह्या फील्डमध्ये असेल. माझ्या आईचे वडील आबा जोशी म्हणून, तर ते बॉम्बे फिल्म लॅब म्हणून होती, त्याचे मेन रसायन तज्ज्ञ होते. आणि तेव्हाचे सगळे सिनेमॅटोग्राफर्स आईच्या वडिलांच्या मागे असायचे. अरे आबाजी मेरा फिल्म ले लो पहिले. आणि माझ्या आईनी वगैरे प्रायव्हेट शोज व्हायचे, BR फिल्म्स करता त्यांनी कामं केली आहेत. तर दिलीप कुमार मधुबाला यांच्याबरोबर छोट्या स्क्रीनमध्ये बसून यांनी फिल्म्स बघितलेल्या आहेत. आणि तेव्हा असं वाटलं पण नाही की 50 वर्षानंतर मी ह्याच मार्गी लागेन. पण माझं स्ट्रगल वेगळं होतं. पण ते स्ट्रगल मला बऱ्याच गोष्टी शिकवत होतं. तर नाटकाचं सांगायचं म्हटल्यावर, एका नाटकात आम्ही काम केलं आणि आम्हाला सगळी अवॉर्ड्स मिळाली फर्स्ट इयरला. मग तो फर्स्ट इयरच्या वेकेशनमध्ये सौरभ बोलला, अरे मतकरी का काही नाटक बसवतात, तर तू ये, तू छान काम करतोस. म्हटलं चला. मग मे महिन्याच्या सुट्टीच्या आधी मतकरींकडे जायचो. आणि आज आता जेव्हा मी ॲक्टर्सना सांगतो की बाबा नाही तू 3/4 राहा, लुक असा दे, हे सगळं ह्या स्टेज, म्हणजे त्यांच्या घरात आम्ही प्रॅक्टिस करायचो. आणि तेव्हा सगळी लहान मुलं, ते म्हणजे रसिका जोशी ती आमच्या नाटकात होती तेव्हा, किंवा सचिन कंटक आहे, मकरन म्हणून आमचा एक मित्र आहे, तो पण तिथे होता. तर त्यांच्या एक छोट्याशा खोलीत
मक्करी काका समोर आहेत आणि ते आम्हाला सांगितलं, नाही रे वळ इकडे बघ. तर ते ना ज्या गोष्टी तेव्हा शिकलोय ते आता मी इकडे ॲक्टर्सना सांगू शकतो की हाऊ टू फेस द कॅमेरा, कुठल्या अँगलमध्ये तुम्ही प्रोफाईलमध्ये सुद्धा ऑडियन्सना फेस करून काय करू शकता. तर इंद्राचं आसन आणि नारदाची शेंडी ते नाटक होतं त्यांचं आणि ते आम्ही म्हणजे दिलीप काका, दिलीप प्रवाळकर आहेत, त्यांच्या शारदाश्रमच्या गच्ची बसून अगदी पृथ्वी, NCPA थिएटर सगळीकडे शोज केलेत. आणि पंकज विष्णू तो माझा हे होता तेव्हा, म्हणजे मी जेव्हा जायचो नाही तेव्हा तो करायचा त्या ह्याच्यात. पण ते सुद्धा म्हणजे मला कॉलेजच्या ह्याच्यात ना मी बऱ्याच गोष्टी म्हणजे थिएटर, माझ्या वडिलांची खूप इच्छा होती की महेश तुला स्क्रीनवर बघायचं. म्हणजे ही वॉन्टेड मी टू बिकम अन ॲक्टर. ऑफकोर्स आय चोज टू स्टे बिहाइंड कॅमेरा. पण एका ॲडमध्ये मी काम केलेलं आणि तेव्हा ती ॲड कुठल्या हॉलिडेजची होती ना कुठली, आणि ती बरेच वेळा टी व्हीवर यायची. तेव्हा एवढे खुश होऊन बघायचे, अरे काय दिसतोस तू, असं एकदम त्याला खूप धमाल वाटायची. पण ते तिथपर्यंतच राहिलं म्हणजे. पण तसं आमचं नाटकाचं हे तसं सुरुवात झाली आणि तिथेच मला लास्ट इयरला असताना एक फिल्म पण मिळालेली. पण मी विचार केला ॲक्टर बनण्याच्या ऐवजी व्हॉट ड्रीम आय एम चेझिंग, आय शुड चेज दॅट. मग मी कॅमेराच्या मागेच राहील. या सगळ्यात नाटकापासून ते कॅमेरा, म्हणजे तू थर्ड असिस्टंट होतास, तर डायरेक्ट कॅमेराशी ओळख किंवा पहिला एक्सपिरियन्स ऑन कॅमेरा कसा होता? म्हणजे डायरेक्ट आपण कॅमेरावर जात नाही, आपण एक फोकस पुलिंग नावाची एक गोष्ट असते, तर त्याच्याविषयी म्हणजे सगळ्यात अवघड गोष्ट होती त्यावेळेला फोकस पुलिंग. तू माहिती छोस, मी थोड्या टेक्निकल टर्म्स बोलीन पण आम्ही सोप्या भाषेत त्यांना सांगूयात लोकांना, पण येस. सो हे फील्ड आहे ते असं नाही की बाबा, आता फोटोग्राफी पण तुम्हाला यू हॅव टू मास्टर इट, की बाबा एकदा फोटो काढायला लागल्यावर 100 फोटोत एखादा चांगला येतो. हे फील्ड तर असं असतं की तुम्ही रोज पण शूटिंग नाही करत आहात. मग जेव्हा शूटिंग नसेल तेव्हा मित्र ज्या ज्या स्टुडिओत काम करतायत तिथे जाऊन बसा, वेगवेगळ्या लोकांना ऑब्झर्व करा किंवा एडिटला जा मित्रांच्या. कारण मी जसा शिकत होतो तशी माझी पण मित्र सगळे ते पण मोठे होत होते आणि फिल्म मेकिंग इज अ टीम वर्क. हा इंडिव्हिज्युअल कितीही डिरेक्टर किती मोठा असेल, DOP किती मोठा असेल, ॲक्टर किती मोठा असेल, ती टीम त्यांना मोठं करत असते. कारण कुठल्याही एखादा ॲक्टरचा एखादा शॉट किंवा परफॉर्मन्स तो घेण्याकरता डिरेक्टर विचार करतो आणि तेव्हा कॅप्टन ऑफ द शिप तुमचा सिनेमॅटोग्राफर असतो. त्याचं विजन तुम्ही त्या शॉटमध्ये कसं आणून देताय त्याला करेक्ट वेनी. सो ह्या गोष्टी मी जवळजवळ 9 वर्ष असिस्ट केलं. 94 आहे पास्ट आउट. आता जवळजवळ 32 वर्ष होतील या क्षेत्रात आणि अजून आम्ही रोज शिकतच असतो काही ना काही. आणि तीच मजा आहे ॲक्च्युली ह्या फील्डची. तर 9 वर्ष लागली आणि देर आर स्टेजेस, की पहिले मी कॅमेराच्या जवळही जायचो नाही पहिले 2.5-3 वर्ष. कारण ते फिल्म कॅमेराज होते आणि लांबूनच बघायचं पण ऑब्झर्व करायचं. मग यू बिकम अ सेकंड असिस्टंट AC, मग फर्स्ट AC, मग तुम्ही फोकस पुल करायला लागतं. फोकस पुलिंग इज म्हणजे ह्या लेन्सेस आहेत ना, आता हा रिकामाच आहे का? पण ह्याच्यापेक्षा मोठ्या लेन्सेस असतात आणि त्याला एक फोकस रिंग असते. सो आता तुमच्या डिस्टन्स आहे 12.5 फूट आहे, तर तुमच्यावरून मला इकडे फोकस शिफ्ट करायचा आहे 1.5 फुटावर. तर ते टाईमला आपण शॉट बघतो एकदम, की लांबून त्याच्यावरून इकडे फोकस शिफ्ट झालाय. सो ते फोकस पुलिंग इट्स अन आर्ट. तर तेव्हा घरी आलो जेव्हा फोकस पुलिंग करायला लागलो तेव्हा आधीपासून अच्छा हा इथून किती 16 फीट डिस्टन्स, हा इथून हे किती 12 फीट असेल, ते कंटिन्युअस डोक्यात डिस्टन्सच हे चालू असायचं मेजर की अच्छा. तर तेव्हाचं माझं डिफिकल्ट सर्वात हे होतं MRFची ॲड केली आहे आम्ही सचिन तेंडुलकरवर आणि त्याच्याबरोबर स्टुडिओत शूट केलं. पण एक ग्रेट फेरारी होती आणि आम्ही आपला अ, लोणावळ्याच्या पुढे जो एक मोठा सहारा अँबी व्हॅली आहे आणि या साईडला दुसरा लेक आहे, तिकडे पवना डॅमच्या साईडला तिकडे शूट केले. सो वी हॅड 1200, याच्यापेक्षा म्हणजे ह्याच्यापेक्षा लांब लेन्स असते ती आणि फेरारी म्हटल्यावर त्याचं स्पीड आणि त्या ह्याच्यात डिरेक्टरला ते टायरचा क्लोजअप पाहिजे होता. सो ती असेल 1.5 किलोमीटरवर आणि ती येणार आहे 100 फीटपर्यंत. सो ते फोकस पुलिंगचं प्रिसिजन असतं ते तुम्हाला अनेक वर्षाच्या एक्सपिरियन्सनीच येत असतं. सो
दॅट वॉज द टफेस्ट ॲक्च्युली फॉर मी. आणि मी 99 ते 2003 बऱ्याच फॉरेन DOPs बरोबर कामं केली आणि आय वॉज लकी अँड फॉर्च्युनेट. मी इंडियात आणि बाहेर जाऊन सुद्धा कामं केली. तर इकडे सपोज DOPच्या टीममध्ये 5 जण असतील, तिथे 2 जण असतात. एक क्लॅपर लोडर असतो आणि एक फोकस पुलर असतो. तो क्लॅपर लोडर असतो ते पूर्वी आम्ही फिल्मवर शूट करायचो. मग तो सगळं फिल्म कॅन्स तो काढायचा, ते लोड करायचा आणि त्या परत एक्सपोज झालेली फिल्म परत ती बॅगमध्येच ती काढायला लागते. सो त्यांना बघून मी चाट व्हायचो, की ही माणसं एकटा माणूस कसं करू शकतो. आणि इथे जसं तू ऑब्झर्वेशन म्हणजे मग मी जेव्हा आमचं शूट असायचं तेव्हा लंच ब्रेकमध्ये ते कॅमेरा अटेंडंट्स असायचे. मग त्यांच्याकडे ना नेहमी 400 फीटचं ते रील असायचं एवढं. त्याचे शॉर्ट एंड्स 200 फीट किंवा 100 फीट. मग त्याला सांगायचं अरे 100 फीट देते ना. मग त्या चेंजिंग बॅगमध्ये आत हात घालून, कारण तिथे त्याला रेड लाईट जसं ब्लॅक अँड व्हाईटला तिथे कुठलाही लाईट नाही. मग त्यांच्याकडून ते शिकायचं. ते शिकायला 6 महिने लागले. पण एक मी ॲड केलेली जिथे मी कतारला गेलेलो ॲक्च्युली आणि आमचा प्रोड्युसर इंडियाचा होता आणि तिथे सगळं युनिट बाहेरचं होतं. सो नेथन वेलंड म्हणून DOP होता फ्रॉम नेदरलँड्स आणि डिरेक्टर पण स्वीडिश होता. तर तो 3 कॅमेरा घेऊन आलेला आणि असे 16 मोठे कार्टन्स होते. आणि मी तिथे फोकस पुलर म्हणून गेलो. तर अब्रॉड जेव्हा जातात तेव्हा एकच माणूस घेऊन जातात. तर नेथन आला, आय गॉट इंट्रोड्यूस्ड अँड ही वॉज लाईक, हे यंग मॅन कम ऑन, दिस इज युअर गिअर अँड वी आर स्टार्टिंग आवर शूट फ्रॉम टुमॉरो. सो मी त्या प्रोड्युसरला विचारलं, वेअर द हेल इज अदर गाय. तो नो यार, वी डोंट हॅव बजेट, यू हॅव टू लुक आफ्टर एव्हरीथिंग. सो तेव्हा ते 3 Arri 3 आणि असे कॅमेराज होते आणि ते 16 बॉक्सेस, 2-3 सेट ऑफ लेन्सेस. पण इतके वर्ष जे काही मेहनत घेतलेली ती तिकडे म्हणजे अक्षरशः फिल्म लोड करून ते कॅमेरात लोड करून एक्सपोज स्टॉक परत काढायचं, त्यात मधल्या वेळेत जाऊन फोकस करतोय. सो ह्या गोष्टी खूप शिकण्यासारख्या होत्या. आणि कतार टुरिझम तेव्हा कतार वॉज कमिंग अप इन 2000. सो ते कॉर्निश म्हणून आहे. आता तिथे म्हणजे एकच मॅरियट होतं एंडला, जसं आपल्या इथे नरिमन पॉईंटला जसं ट्रायडंट आहे तसं तिथे मॅरियट होतं. आता तुम्ही कतारचं कॉर्निश बघितलं तर सगळ्या 100 आणि 80 मजली सगळ्या ग्लास बिल्डिंग्स आहेत. सो तेव्हा तिकडे 2च टॉवर होते या साईडला आणि LA वरून त्यांनी कॉप्टर विजन, सो हेलिकॉप्टर असतं आपलं तसं इथून या हाईटचं छोटंसं एक हेलिकॉप्टर होतं आणि त्याच्यात पुढे कॅमेरा होता. आता आपण गिम्बल सगळेच वापरतात. सो गिम्बल सारखं तिकडे आणि लिटरली हा टिपो आहे ना असा त्याचा कन्सोल होता आणि LA वरून ती 2 हेलिकॉप्टर्स घेऊन 2च जण आलेली आणि देवर दी बेस्ट इन द वर्ल्ड. ते हॉलिवूडमधल्या सगळ्या फिल्म्सवर कामं करायची. सो त्यांना बघून आणि त्याची ना टाकी लिटरली एक 1.5-2 लिटरची फ्युएल टँक होता त्याचा. आणि असं असं बघितलं की वाटायचं ह्याले पडेल की खाली. पण मग त्यांनी परमिशन्स वगैरे, बिकॉज इट वॉज फॉर टुरिझम आणि गव्हर्नमेंटची माणसं होती तिथे. सो आम्ही संध्याकाळी 5:30ची वेळ असेल, 3:30ला पोचलो तिकडे आणि तो डिरेक्टर थोडा क्रेझी होता. सो ही वॉन्टेड अ शॉट थ्रू दोज टावर्स गेटिंग इन टू द सन. आणि आता हे 2 टॉवर आहेत. ड्रोन फ्लाईज फ्रॉम हिअर and it goes. So you reveal the entire city and the camera cuts through the towers. सो आता त्या 2 टॉवरच्या मध्ये जागा नव्हती आणि हे एवढं मोठं. आता तर ड्रोन आपण कुठेही उडवतो, आता हजार उडवतात. 25-26 वर्षापूर्वी असं त्याच्यावर फिल्म कॅमेरा अटॅच. सो तो जो फ्लाय करणारा होता आणि दुसरा ऑपरेट करायचा. सो त्या कॉन्सोल ते अख्खा ब्लॅक. ते फक्त तेव्हा टॉकबॅकवर त्यांचा आवाज पण यायचा नाही. सो तो टेक ऑफ करायचा आणि तो जेव्हा एवढ्या फास्ट येऊन गेला ना तो, कारण त्या नेतनला तसा शॉट पाहिजे होता. सगळ्यांना वाटलं हे शूट बंद होईल. तो आपटला तिकडे ड्रोन जाऊन. आणि दीज गाईज वर सो कूल. तो त्याला फक्त टॉकबॅकवर सांगतोय, तर ते अल्टिट्यूड सांगायचे आणि डिस्टन्स सांगायचे. आणि ते गेलं ड्रोन तिकडे आणि एव्हरीबडी इज लाईक, तो प्रोड्युसर तर असा कुठे तोंड लपू असं झालेलं. से गव्हर्नमेंट ऑफिशियल्स बघताय तिकडे.
अँड आफ्टर 30 to 40 seconds, those guys flew back the drone again. सो तिथे स्ट्रीटवर लिटरली सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या होत्या तेव्हा. सो तो कॉन्फिडन्स ना, इट इज, तेच मला जे वडील सांगायचे, यू मास्टर दी आर्ट. तेव्हा मी अशी माणसं घडलेली बघत होतो आजूबाजूला. ते वॉज सो अमेझिंग. आणि इन टू इट, म्हणजे काम करताना मी ह्या फॉरेनर्स बरोबर जेव्हा काम करतो, 1 मिनिट सुद्धा मोबाईलवर बोलतायत, काहीतरी करतायत, अजिबात नाही. 12 तास, यू हॅव गिवन युअर 12 hours. नॉट अ सिंगल सेकंड दे आर फॅफिंग. दे आर इन टू इट. आणि ह्या गोष्टी तुम्हाला खूप शिकवून जातात. आणि आमच्या फील्डमध्ये हे पदोपदी आम्हाला अनुभव येत असतात. तर सेटवर म्हणून मी अगदी सेटिंगवाला असेल, स्पॉटबॉय असेल किंवा लाईटमॅन असेल, मी सगळ्यांना ऑब्झर्व करत असतो. कारण ते काही ना काहीतरी गोष्टी शिकवत असतात. मी थोडं एक्सटेंड करतो. मी संजय बन्साली सरांचा अनुभव सांगतो तुला. तो माणूस का ऑब्झर्व करतो आणि तो माणूस का आहे तिथे. तर बाजीराव मस्तानीचा सिक्वेन्स आहे जिथे बाजीराव आणि प्रियांका चोप्रा त्यांची आहे, की त्या दोघांच्यात कॉन्फ्लिक्ट होता आणि तिला समजलंय की मस्तानी इकडे आली आहे वगैरे. सो आता ही हॅड टू गेट इज रेज आउट. तर त्या इमोशनल मोमेंटला सो ती निघून जाते. आणि त्यांनी बघ, तो एक तिकडे ना तेव्हा, आता हाईट एवढ्यावर, आता ते झुंबर आहे तिकडे, त्या हाईटला जर का दिवे लावलेत तर ते विझवणार कसे. थोडाच परत ते घोडा घेऊन येणार आणि वर चढणार. तेव्हा ते बांबू आपली चूल पेटवतो तेव्हा जी फुकनळी असते ना, तसं त्यांनी तो आर्टवाल्या एका माणसाला त्यांनी ते करताना बघितलेलं, की बाबा अरे वर जाऊन ना इकडनंच करतायत. आणि त्या हाय पॉइंटला, की बाबा हाऊ ही लेट्स हिज अँगर आउट. आणि तुम्ही तो फिल्म बघितलात तर तो असा करून हे करतोय. सो दिस इज व्हॉट द बेस्ट डिरेक्टर्स क्वालिटीज आर. आणि ते मी संजय सरांबरोबर खूप शिकतो. म्हणजे मी 99ला आम्ही FTIचा, मी ज्याच्याबरोबर काम केलं, राजा सय्यद, ते आणि संजय बन्साली, ते FTIला दोघं बॅचमेट्स होते. सो त्यांच्या सगळ्या डिप्लोमा फिल्म्स वगैरे राजा शूट करायचा. तर 99मध्ये जस्ट ही फिल्म रिलीज झालेली, सलमान, ऐश्वर्या आणि हम हम दिल दे चुके सनम. आणि संजय सर आमच्याबरोबर, आता ते राहुल सिनेमा होता, तिथे रात्री आम्ही 9च्या शोला ऑडियन्स बरोबर, ते नाही मेरे को देखना है ऑडियन्स करे, आणि ते मराठी अस्खलित बोलतात. तर ते आमच्याबरोबर आले आणि तिथे सुद्धा आम्ही एक इला अरुणचं सॉन्ग केलंय, ते FTIच्या आर्काईव्हमध्ये, वन ऑफ द फायनेस्ट सॉंग्स. तेव्हा आम्ही ब्लॅक अँड व्हाईट सॉन्ग शूट केलेलं. ते सुद्धा 2 दिवसाचं, आय थिंक 4-5 दिवस आम्ही शूट करत होतो. पण तेव्हापासून मी त्यांना बघतोय. आणि नंतर मी बाजीराव, पद्मावत ह्याचं ॲक्शन सिक्वेन्सेस केले त्यांच्याबरोबर. आणि आता हिरा मंडीमध्ये पण आम्ही एकत्र काम केलं. पण डिरेक्टर काय असावा आणि त्यांच्या फिल्म वेगळ्या का दिसतात आणि हाऊ ही गेट्स द बेस्ट थ्रू दी ॲक्टर्स, आउटस्टँडिंग. सॉरी, मी जरा वेगळीकडे चाललो आहे सर. पण मला एक प्रश्न असा आहे की एक जमाना होता फिल्म कॅमेराचा, जे रील्सवरती फक्त शूट व्हायचा. आता सध्या रील्सचा जमाना खूप वेगळा आहे. पण मग त्याचा स्ट्रगल काय असायचा फिल्म कॅमेरा शूट करण्याचा? प्रिसिजन खूप होतं तेव्हा. आता काय डिजिटल आल्यामुळे तिथे 400 फीटचा तो रोल असायचा. अराउंड 4 मिनिट प्लस त्याच्यात एक्सपोज व्हायचं. जर का तू नॉर्मल 24 फ्रेम्सला, आपण जे काही बघतो थिएटरमध्ये, ते 24 फ्रेम शूट होतात. तेव्हा आपल्याला आपली ही नॉर्मल हे दिसते. आणि स्लोमो असेल तर मग 48 फ्रेम्स, किंवा एकदम ॲक्शन एकदम सुपर स्लोमो करतात ते 96. त्याच्यानंतर बरेच कॅमेरा आले, फिल्म कॅमेरा, जे आम्ही 500 फ्रेम्सवर शूट करायचो. म्हणजे मी ओल्ड स्पाईसची एक ॲड केलेली, की त्याच्यात तो एक ब्राझिलियन मॉडेल होता. आणि आता ते एकदम असा तो पिंक आणि असा गोरा होता. आणि जेव्हा आपण हाय स्पीड शूट करतो तेव्हा त्याला लाईट्स खूप लागतात. तर आणि तेव्हा फिल्म कॅमेरा, तर आम्ही एका छोट्याशा स्टुडिओत शूट केलेलं. वॉटर राफ्टिंगचे शॉट्स होते आणि ती 10 सेकंडची फिल्म होती. पण मार्लन, जो माझा खास एकदम दोस्त आहे, आणि तो डिरेक्टर झाला, मी सिनेमॅटोग्राफर झालो.
आणि मजा सांगायची म्हणजे एवढे लाईट लावलेले ना तेव्हा, तर संध्याकाळपर्यंत आमचे 7-8 शॉट झाले. म्हणजे तो असं पाणी उडवतोय. तो एक एक पाण्याचा ग्लॉब्युल असा वर येतो आणि हळूहळू पडतो. म्हणजे ते मोती दिसतात अक्षरशः. तर ते करायला एवढे लाईट लावलेले, बाय द टाइम वी पॅक्ड आमचं शूटिंग संपलं, तेव्हा त्याला समोरून बघितलं तर ही साईड त्याची नॉर्मल स्किन होती आणि इकडे तो काळा निळा झालेला त्या हीटमुळे एवढ्या लाईटच्या. तर आमचा एक मित्र पण आहे जो हे तुम्ही सगळे मॅगी किंवा मॅकडॉनल्ड्स किंवा पिझ्झा हट यांचे सगळे ते चीज असे सगळे ब्युटिफुल प्रोडक्ट शॉट्स बघता की व्हेजिटेबल्स पडतायत. ते सुद्धा एक जेमा आणि जोएल नवरा बायको आहेत. त्याचा मुलगा सुद्धा आता सिनेमॅटोग्राफर झालाय जोएलचा. तर जोएल सगळे पॅकशॉट्सचा तो मास्टरी करतो. आणि हे तुम्हाला दिसतं ना त्याचं एक इंजिनिअरिंग वर्कशॉप आहे. ते सोप बाहेर येतात स्लोमोमध्ये. ते सगळं म्हणजे काय म्हणतात त्याच्यात मिल्क आहे. मिल्कमधनं बाहेर येतात. तो ऑइल पेंट असतो. म्हणजे फिल्म इज अ चीटर ते म्हणतात ना. ते असं एकदम घट्ट मस्त दूध दिसायला पाहिजे. तर चला ऑइल पेंट टाका. अरे उसमें ऑइल का म्हणजे त्याचं असं आहे की त्याचं ऑइलचं पर्सेंटेज पण असतं की दूध दिसायला छान पाहिजे. किंवा मग आईस क्यूब्स असतात. ते सगळे ॲक्रिलिकचे असतात. कारण तुम्ही नॉर्मल आईस क्यूब त्या लाईटमध्ये आणला तो वितळून जाईल. मग त्या आईस क्यूबचे साईज काय? मग त्या साईजवर त्याचे पैसे ठरतात. आणि धमाल असते. म्हणजे आम्ही लिरिल सोप आता आपण लिरिल सोप वगैरे वापरतो मस्त. ते टीव्हीवर ॲड बघितली की अरे काय छान मस्त दिसतोय. हे सगळे ॲक्रिलिकचे असतात. म्हणजे ते आम्ही एकदा रिअल ज्यूस आपण पितो ना मस्त. ते रिअल ज्यूसचा मी डबा जरी बघितला ना तो कुठे कॅन आणि हे, तर माझ्या डोक्यात तो अजून वास आहे. आम्ही 3 दिवस पॅक शॉट्स करत होतो. आणि ते सुद्धा सगळं फिल्म कॅमेराजवर चालायचं. आणि फेमस स्टुडिओ आहे आता महालक्ष्मी तो पाडला. पण मजा म्हणजे तिथे लिटरली त्यांनी अर्धा ट्रक रिअल ज्यूसचे कार्टन्स उतरवलेले. आणि त्या 3 नंबर स्टुडिओमध्ये फक्त प्रोडक्ट शूटच व्हायचं. म्हणजे असे आता तुम्हाला कसं सांगू 6x6चा टँक आहे. त्याच्यात रिअलचे ते सगळे स्पॉट बॉयज आपले 8 जण ते फक्त ओततच होते दिवसभर. कारण ते हे करायचं ना मग त्यानंतर त्यांनी एकाने कापलेच मागून की जायला पटापट पाहिजे करायला. अच्छा आता त्याला काय पाहिजे डिरेक्टर्सना कधी कधी ते अजून दे गेट एक्साइटेड. नाही मला ना अशी बीकरमध्ये वेव पाहिजे. लाईक तुम्ही बघता की सर्फर्स कसे असतात की ती अशी वेव मस्त जाते. सो इट इज नॅचरली ग्रेट. आता आम्हाला बनवायची आहेत तर मग हा जोएल तिथे कामी येतो. मग तो आपला वाईनचे ग्लास असतात ते जसे सर्क्युलर आणि हे असतात. त्याच्याकडे ह्या साईजचे बीकर्स आहेत तसे. सो यू पुट इट डायगनल लाईक दिस. मग त्यांनी ना इकडून एक असे लिटरली म्हणजे तो चिटिंग काय असतं तो पत्र्याचे मोठाले असे पन्हाळ बनवतो आपल्या इथे पावसाळ्यात लावतात. आणि तो फ्लॅट आहे त्याला साईडने 2 इंचाच्या पट्ट्या आहेत. मग तो तिकडनं बादलीने ते होतच असतो असं बस. आता आमचे कॅमेरा स्लोमोवाले आहेत 1000 फ्रेम्स आहेत. ते तुम्हाला दिसताना एकदम असं येतं आणि ती मस्त कारण तो बीकरच आहे. त्या काचेत मस्त तो असा जातो अख्खा. लिटरली तुम्ही नॉर्मल ह्याच्यात बघितलं त्यांनी ओतल्यावर पुश झालं. पण द कॅमेरा कॅचेस एव्हरी सिंगल ड्रॉप. आणि तेव्हा ते दिसताना अरे रिअल पाहिजे रे प्यायचंय मस्त बर्फ टाकून. पण तेव्हा म्हणजे बऱ्याच जणांचे आता आपण शूज घातलेत. शुगर काय आहे त्याच्यात म्हणजे सकाळी चालू केलं तर संध्याकाळी चर्र आवाज आला रे घ्या इसका शूज घ्या. शूज ते सोल निघून जायचे ते चिकटायचे सगळ्यांचे शूज असे तिकडे. मग त्यांनी काय केलं प्लास्टिक टाकलेलं अख्खं. मग ते थोडं सांडलं की पाणी टाकायचं आणि 2 माणसं फक्त. सो तो त्याचा तो आंबट जो वास आहे तो अजून कारण 3 दिवस आम्ही तेच करत होतो या. सो अशी मजा असते. म्हणजे मी एका इंटरव्ह्यूमध्ये आम्ही 1600 झुरळं पकडलेली. कारण एक्झिट स्प्रेची ऍड होती. आपण काही हे झुरळ एक्झिट आण रे चला मारा ठस इथे मारा. त्या डिरेक्टरला खालून 10-10 झुरळं येत आहेत. ॲनिमेटेड करायची होती पण आता तेव्हा आम्ही ट्रेनी होतो. मग ते एवढाले हँड ग्लोव्स आणि पोती पोती भरून झुरळं. आणि आम्ही आता आपले टीएमसीचे सगळे कसे कामं करणारे असतात त्यांच्या हे यार किधर से दे ना परसो शूटिंग आहे. मग ते बार्गेन मारायचं एकदम 8 या 10 रुपया होगा एक काम. झुरळं आम्ही पैसे देऊन विकत घेतलेली आहे.
आणि जेव्हा तुमच्या आजूबाजूला 1600 झुरळ असतात, तो वास काय आहे? तो सुद्धा अजून डोक्यात आहे. आणि नंतर नंतर झुरळ काय आहे? म्हणजे आम्ही हात घालून काढायचो. ताबिश म्हणून माझा मित्र होता आणि शरद. तर आम्हाला असे एवढे हँड ग्लोव्स आणि मग ते टोप्या-बिप्या ठेवायचो तेव्हा. पण नंतर आम्ही पण एवढे फ्रेंडली आणि युज्ड टू झालो. ते काढायचो. उडून काय काय बसतायत अंगावर वगैरे आणि मग ते खालून टाका. सो ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही ॲडव्हर्टायझिंग टीचेस यू अ लॉट. आणि जे मी आता भरपूर आम्ही टेक्निक सुद्धा खूप वापरायचो ॲडव्हर्टायझिंग. पण ह्या गोष्टी ना, की बाबा जे गोदात बोललेलं की बाबा फिल्म मेकिंग इज अ बिगेस्ट चीटिंग फ्रॉड. तुम्हाला बिलिव्हेबल किती चांगल्या प्रकारे दाखवू शकू. म्हणजे आत्ताचा एक वेगळा अनुभव आहे तुला सांगतो, की फुलवंती हा चित्रपट आहे. तुम्ही बघितलं असाल बरं आणि राहुल देशपांडेचं हे शारदे गाणं आहे. सो त्या ह्याच्यात कसं आहे, की बाबा ती येते तिकडे शास्त्रींकडे आणि तो सांगतो, की बाबा अख्ख्या पुण्यात एकच वाडा आहे आणि तिकडची सकाळ ते संध्याकाळ. सो तो प्रोग्रेशनमध्ये लिहिलेलं सगळं होतं आणि ते जेव्हा नरेशन झालं आमचं, तेव्हा म्हटलं ही जर का ह्याला व्हिज्युअल ट्रीटमेंट नसेल तर मजा येणार नाही. इट वॉज सपोज टू बी अ मॉन्टाज. पण ते शॉर्ट्स बघून प्रवीण आणि स्नेहलला वाटलं नाही याला काहीतरी करावं आणि अविनाश विश्वजितनी राहुल देशपांडेला घेऊन ते हेर शारदे गाणं बनवलं आणि काय गाणं गायला तो. पण असं पण असतं बरेच वेळा की तुम्ही एखादं मॉन्टाज करायला जाता आणि त्याचं वन ऑफ द बेस्ट सॉंग्स ऑफ द फिल्म होऊन जातं. तर बऱ्याच गोष्टी आहेत रे. आता प्रवीण सरांशी विषय काढलाच आहेस तर मला दोन फरक हवेत खरं तर, की संजय लीला भन्साली जे कायम बिग सिनेमाच करतात, ते प्रवीण तरडे जे छोट्यातून मोठं काहीतरी करतात. तर त्यांच्याबरोबर काम करत असताना काय फरक असतो, म्हणजे तुझा अप्रोच कसा असतो बेसिकली? सी इट इज आता एखादी गोष्ट ज्या प्रकारे मी विचार करतोय, तू तो विचार नाही करणार किंवा सर आहेत हे काहीतरी वेगळा विचार करते. तर प्रत्येक डिरेक्टर कम्स अप विथ हिज ओन आयडियाज अँड थॉट्स. आता जेव्हा मी ॲज अ सिनेमॅटोग्राफर काम करतो, तेव्हा एखाद्या डिरेक्टरनी एखादी गोष्ट लिहिली आहे चांगली, तर त्याला मी चित्र स्वरूपात किती करेक्ट वेनी ऑडियन्सपर्यंत पोचवू शकेल. तर बरेचशा अशा आता संजय भन्साली सरांचं सांगायचं, तर आम्ही हिरा मंडीमध्ये आधी सगळे शॉट डिवाइस करायचो, की बाबा हां, इथून हे कट्स असतील, असे असतील. पण ऑन सेट आल्यावर, परफॉर्मन्स बघितल्यावर ते म्हणायचे, "नाही महेश, आपण एक सिंगल टेक करू." आणि काही-काही सीन्स आम्ही सिंगल शॉटमध्ये घेतले, की सोनाक्षी तिथे बसली आहे अँड शी इज डाऊन अँड आउट आणि तो जो मंडी चालवणारा आहे, तो तिला येऊन सांगतोय, की "बाबा, हा येऊन बसलाय बाहेर." आणि त्यांनी फूल आणलेले असतात आणि शी इज स्मोकिंग देअर, शेडिंग टिअर्स आणि ते फूलच त्या अख्खा बुके तू त्याला मारते ती धाडधाड. सो ते म्हणाले, "हे कट्समध्ये करण्यात मजाच नाही. हे सगळं सेटअप झाल्यावर सो वी हॅड टू पुट अ एंटायर ट्रॅक." हेच आणि त्यांनी कसं एकदम, की बाबा माझे दोघं कॅरेक्टर कसे आयसोलेट होतील. त्यांचं मी एक दुसरं पण उदाहरण सांगतो. पण हेच प्रवीणनी जेव्हा मुळशी पॅटर्न केला आम्ही, तेव्हा हे स्टेज आहे एवढी एक रूम होती आणि त्याच्यात रावल्या बसलाय एकदम असा तो मोठा काउच त्याच्यात. तो त्या ह्याच्यात व्हाईट अँड व्हाईट ह्याच्यात बसलाय आणि तिथे 200 पोरं होती त्या रूममध्ये. म्हणजे खिडकीतनं आत येत आहेत, बसलेत काही काही आणि तो असा बसलाय ऍक्च्युली. आता बघ म्हणजे आणि तिथे त्याचे सगळे पंटर आहेत. आता त्याला टाळी द्यायची आहे. तर तो गुंडच आहे ना, तो त्याची प्रवृत्तीत आहे. तो हाताने देत आहे ना, तो पायाने टाळी. आता हे आपण विचारही नाही करू शकणार ना, अरे पायाने कोण टाळी देईल? पण तो आहे, इज अ किंग. सो हा डिफरन्स आहे. मग त्या ह्याच्यात संजय सरांबरोबर काम करताना त्यांना सनचे शाव, मग ते लाइटिंगचा विचार, मग मोठाले लाईट 24K, हा ही छत्री आहे याच्या डबल साईजचा तो मोठा लाईट असतो. तो लाईट जेव्हा आम्ही सांगतो लाईट बॉयजना, अरे ये उधर चाहिए, तेव्हा 100 वेळा आधी डोक्यात विचार करायला लागतो, की तो अँगल बरोबर आहे की नाही. कारण मला ना, मी लाइटिंगवाल्यांबरोबर पण काम केलंय.
त्या लाईटचं वजन काय आहे आणि त्यांना सो ते मी 50 वेळा नाही रे उधर नाही इधरले ते इधरले म्हणजे गेला अर्धा तास त्याच्याही पेक्षा त्यांना जे होणार आहे सो ही जी कला आर्ट आहे ना ही तुम्हाला नेहमी शिकवत असते तर आमच्या घरी सुद्धा सकाळी सनलाईट येतो मग दरवेळी मी ते फोटो काढत असतो यांना समजत नाही मी काय आपले फोटो आहे सकाळी उठून ना काय फोटो काढतो पण तो कलर त्याचा सनलाईटचा कलर काय आहे की बाबा बाकीचं सगळं ब्लू आहे आणि तो वॉर्म ऑरेंज आहे मग ते कुठेतरी बघितलेलं असतं आपण आणि ते आपण व्हिज्युअल्समध्ये उतरवत असतो तर त्यांच्याकडे करताना मग ते मोठे त्या मोठ्या विंडोज आहेत हे आहे ना आपली ही हाईट एवढ्या अशा विंडोज होत्या मग त्याच्यातनं मोठा शाफ्ट येतोय सो गुरुदत्तचा तुम्ही प्यासा वगैरे बघितला जसं त्याच्यात जो शेड अँड लाईटचा सर त्याच्यात खेळत असतात म्हणजे के आसिफ किंवा यांच्या फिल्म्स ही इज फॅसिनेटेड विथ दॅर फिल्म पाकीचा असेल किंवा काय इकडे प्रवीण बरोबर येताना आता त्या 10x10च्या आहेत तिथे तुम्ही असे थोडीच लाईट लावणार कारण ती तो फीलच नाहीये मग तिकडे 2 ट्यूबलाईट सुद्धा खूप होतात पण मला ती गर्दी ऑडियन्सना दाखवताना तुम्हाला पण तो क्लॉस्ट्रोफोबिया फील झाला पाहिजे मग मी कॅमेरा कुठे लावणार आहे मग त्या गर्दीतच कुठेतरी मी कॅमेरा दाखवतोय यु नो सो हे कॉन्ट्रास्ट असतं की मग कॅमेराची पोझिशन काय पाहिजे ज्याने तुम्हाला ऑडियन्सना ते एकदम छान दिसेल किंवा तुम्हाला ते तिकडे घेऊन जाईल त्या सिच्युएशनमध्ये सो हे प्रत्येक वेगवेगळ्या डिरेक्टर बरोबर काम करताना त्याच्या विजननी तुम्हाला खेळायला लागतं म्हणजे सलमान बरोबर काम करताना एक वेगळीच मजा असते कारण तिथे तुम्हाला 2च तास असतात किंवा 3च तास असतात आणि अख्ख्या दिवसाचं काम त्या 3 तासात करायचं असतं आणि म्हणजे भाईंचं पण सलमान भाईंचं पण ऑब्झर्वेशन इज सो अमेझिंग म्हणजे त्यांची इमेज काहीतरी वेगळी आहे बाहेर बट ॲज अ पर्सन ही इज सो अमेझिंग अँड वन ऑफ द फायनेस्ट ॲक्टर्स विथ अ ग्रेट ऑब्झर्वेशन की त्यांच्यासारखी ॲक्शन मी भरपूर ॲक्शन दबंग अख्खी सिरीज केली आणि बऱ्याच ॲड पण करतो पण ॲज अन ॲक्टर त्यांचं पण ऑब्झर्वेशन स्किल्स काय आहेत की एखादा स्टंट तो माणूस येऊन हा दिगा ते बघणार आणि विदिन नो टाइम एका टेकमध्ये ओके इतके वर्ष करतोय बॉडी बॅलन्स आणि त्याची जिमची हेच आहे सगळी पण ते सुद्धा इट इज डिफिकल्ट ऍक्शन मास्टर्सच्या बॉईजना 6-6 तास लागतात एक एक गोष्ट करायला तर ही मजा आहे रे याच्यात तुम्ही लोकांना मोठी माणसं मोठी असतात पण ती का मोठी झाली आहेत ते त्यांच्याबरोबर काम केल्यावरच आपल्याला समजतं आता तू सलमान खान विषयी बोलतोयस तर खान फॅमिलीशी इंट्रोड्यूस कसं झालास म्हणजे त्यांच्याबरोबर काम करणं किंवा कसं चालू झालं ते मी ॲडव्हर्टायझिंगमध्ये भरपूर काम केलेलं त्यामुळे ॲडव्हर्टायझिंग बरोबर मध्ये ना तुम्ही रोज कोणाकोणाबरोबर काम करत असता कधी ऋतिक रोशन आहे कधी MS धोनी आहे कधी विराट कोहली आहे सो बिग बीन बरोबर आम्ही भरपूर काम केलं आहे आणि म्हणजे बिग बीनचे माझे अनुभव तर खूप अमेझिंग आहेत रोज तुम्ही यांच्याबरोबर काम करताय आणि आपल्याला म्हणजे मला तर तो हेच नसतो की अरे चला आज MS धोनी बरोबर शूट आहे आज कोहली बरोबर आहे आज बच्चन आहे आमचं डोक्यात चालू असतं की हे मी कसं जास्त चांगल्या प्रकारे लोकांसमोर आणू शकेन सो त्यामुळे इट इज ऑलवेज अ चॅलेंज फॉर अस दॅन अ फॅन मोमेंट यु नो की तुमचं कामच तुम्हाला पुढे जास्त चांगलं काम देणार आहे त्यामुळे जर का मी त्यांच्याचकडे बघत राहिलो आणि फोटो काढत राहिलो तर दुसऱ्या याला मला कोण बोलवणार नाही पण तेव्हाच की बरेच वेळा काय होतं म्हणजे अरबाजभाई होते फॅशनमध्ये आणि त्यांनी माझा तो मर्जावाचं लाइटिंग मी करून ठेवलेलं आणि आम्ही बॅकस्टेजला 2-3 सिक्वेन्सेस शूट करत होतो तो आला आतमध्ये बघितलं आणि वाव तो आला धाड 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 तर तो एक एडी आला अरे अरबाजभाई वॉन्ट्स टू मीट यू तर भाई आले आणि आमचं पिक्सन म्हणून एक बँड्रात एक स्टुडिओ आहे म्हणजे मी यांना नेहमी आज पिक्सनला चाललोय तर तिथे म्हणजे काय रोज आमचं काही ना काहीतरी ग्रेडिंग आणि तिथे गोल्ड जिम होती तर तिथे हे सगळे ऍक्टर्स जिमला येत असतात तर तेव्हा आम्ही भेटायचो भाई भेटायचा हरबाज भाई भेटायचा तर ते आले यार तूने क्या मस्त लाइटिंग की है वेन एवर आय डू माय फर्स्ट फिल्म यू आर गोना बी माय DOP
तर मी जसं सांगितलं, तुमचं चांगलं कामच तुम्हाला इट इज सी आमच्या फील्डमध्ये ना PR वगैरे ठीक आहे, पण तुमचं कामच तुम्हाला काम मिळवून देत असतं. PR करून तुम्ही वर्षभर तिकडे राहा, पण नंतर काय नाही. मग दबंग झाला. तो आधी सलमान भाई नव्हतेच त्याच्यात. वेगळाच कोणतरी एका छोट्या ॲक्टरला घेऊन करणार होता. पण भाईंनी ती ऐकली स्टोरी. मग त्यांना ते चुलबुल पांडेचं कॅरेक्टर वॉज लाईक नाही, ये चाहिए तो मैं ही करूंगा. आणि ज्या प्रकारे म्हणजे आमचे स्क्रीनिंग्स व्हायचे दबंगचे, तर आमिर खान गर्द स्क्रीनिंग झालं तेव्हा बरेच बाकीचे ॲक्टर होते. तर आमिर खान बाहेर आल्यावर सलमानला अक्षरशः त्यांनी घट्ट मिठी मारून म्हणाला, यार हम लोग में से कोई भी चुलबुल करता था ना, तो वो जोकर लगता था लिटरली. द वे यू हैव पुल्ड द कॅरेक्टर विच इज आउटस्टँडिंग. मग तो मला येऊन विचारत होता, अरे वो कैसे किया तुम लोगों ने, इज इट इन कॅमेरा? सो आय सेड येस, कारण आमचे विजयन मास्टर म्हणून ॲक्शन डिरेक्टर होते. त्यांनी 250-300 फिल्म साऊथमध्ये केल्यात. आणि मास्टर विजयन म्हणून. आणि कम्प्लिटली फोकस, म्हणजे त्यांना 10 ट्रॅक्टर हवेत, तर ते प्रोडक्शनला काही हे करतील, ते 10 ट्रॅक्टर आले पाहिजे. पण ग्रेट ॲक्शन डिरेक्टर. तर त्यांनी ते मला बोलले की झूम लेन्स चाहिए. मग तेव्हा ते झूम लेन्स मी खूप झूम वापरतो. आणि प्रवीण मला नेहमी म्हणतो, अरे ली सर तुमची मशीन गन काढा आता. आम्ही जेव्हा जेव्हा ॲक्शन शूट करतो, कारण आता हंबीरराव केला त्याच्यात सुद्धा ते घोडे फॉलो करायचे दूरवरनं. सो अशा वेळी म्हणजे हंबीरराव मधला एक शॉट आहे जो आम्ही जवळजवळ तो प्रवीण 5-6 किलोमीटर लांब असेल आणि तो सकाळचा शॉट आहे. ॲक्च्युली ते मी गोविंदला तेच विचारत होतो, आपल्याकडे स्क्रीन आणि हे असतं ना, तर मी तुम्हाला दाखवून मजा सांगितली असतं की कसं घेतो आम्ही शॉट्स. तर तो शॉट एक घ्यायला 3 दिवस लागले ॲक्च्युली, कारण तो सकाळचा शॉट. आणि शिवाजी महाराज गेल्यानंतर कुठल्याही पिक्चरमध्ये असं सॉन्ग किंवा असं नव्हतं. तर ते मग लोकांपर्यंत आपण कसं चांगल्या प्रकारे पोचवू शकू, की तेव्हा काय झालं असेल प्रत्येकाच्या मनात, आणि हंबीररावांना तर काय झालं असेल तेव्हा. तर तो एक प्रवीणने सुंदर सिक्वेन्स लिहिलेला, की शिवाजी महाराजच सूर्याला अर्घ्य देतात आणि त्याच दिवशी ते त्याला सेनापतींची हे देतात मामाला, खंडा म्हणतात ते. तो पाण्यातच तिथे उभा आहे, आज महाराज नाही आहेत. आणि तो सूर्याला कोण सांगतात ते, की बाबा, म्हणजे त्याच्यावर पण तो रागवतो सूर्यावर, हंबीरराव रागवतात. तर त्याच्यानंतर त्या शिवराया गाणं आहे ते. सो काहीतरी असं व्हिज्युअल पाहिजे जे लिटरली म्हणजे एक्सप्रेशन पेक्षा ते व्हिज्युअल खूप बोलून जाईल. तर आम्ही हे महाराजांचा शॉट घेत होतो आणि सकाळी 5:45ला डिसेंबरमध्ये कडाक्याची थंडी, आणि प्रवीण आणि गश्मीर महाजनी ते जवळजवळ 30-40 फूट आत एवढ्या एवढ्या पाण्यात होते. कारण त्या सकाळी ना थंडीत ते अख्खं ते बाष्प वर येत असतं. आणि इफ यू सी द फिल्म अगेन, तुम्हाला दिसेल ते सगळं धुक्यासारखं वर येतं पाण्यातनं. पाणी असतं कोमट, पण बाहेरनं थंडी आणि तुम्ही पाण्यातच आहात, ते आपले कडकडत होते आतमध्ये. बरं, आता ते करेक्ट सन अँगल येईपर्यंत थांबायचं आहे. मग तोपर्यंत डिरेक्टरला तुम्ही जास्तीत जास्त शॉट्स काय देऊ शकाल. मग म्हटलं चला, दुसरा कॅमेरा होता तो वन फ्रेमला तुम्ही शूट केलं तर एकदम आपल्याला टाइम लॅप सारखे शॉट्स दिसतात. तर म्हटलं चला, एक मोठा सूर्य दिसेल इकडून, तर ती मोठी झूम लेन्स 2K करून तिकडे लावलं आणि तेव्हा तो एवढूसा दिसत होता फ्रेममध्ये सूर्य. तर तो शॉट चालू आहे कारण तो करेक्ट अँगलवर यायचा आहे. तर तेवढ्यात एक कोणतरी त्या डोंगराच्या मागून येतोय. आणि म्हटलं प्लेबॅक चेक केला तर एवढीशी एक अशी, मला आधी असं वाटलं आलं एवढं कोण आहे असं मोठं. तर एक माणूस आला, सूर्याचे कटकट 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 फोटो काढले आणि निघून गेला. आता म्हटलं प्रवीण, म्हटलं जर का आपल्या सॉन्गमध्ये वी कॅन क्रिएट दी बेस्ट व्हिज्युअल ऑफ द फिल्म, म्हटलं तू तिकडे जा, मी 1200ची लेन्स मागवतो उद्या. आणि म्हटलं सूर्य जेव्हा वर येतो ना, तेव्हा तुझ्या हातात तलवार आहे आणि तिकडे फ्लॅग आहे आणि फ्लॅग खालीच येतो, हे पण होत नाही. आणि म्हटलं तो मोठा सूर्य वर येतोय आणि तू फक्त तिकडे
सूर्याकडे येतं. म्हटलं अरे वा. सो दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळी 4:30 वाजता तिकडे लेकवर. आणि तिकडे आम्ही ते, कारण प्रत्येक दिवशी 1-1 डिग्री सूर्य चेंज होत असतो. आता जेव्हा तुम्ही एवढी टेली लेन्स लावताय तर तुम्ही इकडे फ्रेम कराल आणि सूर्य आला तिकडेच बाहेर. तर ते होऊ नये म्हणून लिटरली यू हॅव टू बी सो प्रिसाइज. मग तिथे एक मचाण बांधून घेतलं, कारण तो नॉर्मल जागेवर उभं राहिलं दिसतच नव्हता. त्या मचाणाची हाईट काय पाहिजे, तर त्या आदल्या दिवशी जाऊन मोबाईलच्या लाईट्समध्ये टॉर्चमध्ये त्या मचाणाची पोझिशन दिली आणि तिसऱ्या दिवशी आम्ही तो शॉट घेतला. बट दॅट शॉट हॅज बिकम अ आयकॉनिक शॉट ऑफ द फिल्म. तर अशा गोष्टी तुम्ही ऑब्झर्व करता. आणि म्हणजे तेवढा मोठा सूर्य मी हॉलिवूड फिल्म्समध्ये बघितले आणि ॲक्शन फिल्म्समध्ये. म्हणजे तिकडे काय त्यांना बजेटचं काही हेच नसतं. सो तिकडे 1200+2x ती लेन्स लावतात आणि फुल फ्लॅट बॅरन ग्राउंड आहे. सूर्य वर आलाय आता. सो ऑलमोस्ट 5-7 डिग्रीजला आला की त्याच्या समोरून तो सूर्य अख्खा फ्रेम फिलिंग आहे. मग त्याच्या समोरून चॉपर जात आहे. सो जस्ट इमॅजिन, अख्खा हा स्क्रीनमध्ये अख्खा सूर्यच आहे आणि समोरून सिल्हवेटमध्ये चॉपर जात आहे. तर ते बघायला, पण हा शॉट म्हणजे बघताना अरे काय मस्त दिसतंय, पण हा शॉट केला कसा असेल. मग ते डोक्यात चालू होतं की हा शॉट आपण काहीतरी अचीव करूया. सो त्यांच्याकडे काय वॉकीवर तिकडे पायलट बसलाय, नाही थोडा नीचे से जा रे अभी. हां, तेवढं बजेट असतं त्यांच्याकडे. आपल्याकडे ते नाही, किंवा दे कॅन डू. आत्ता मी रामायण फिल्म शूट करतोय, त्याच्यात जे ॲक्शन डिरेक्टर्स आहेत, म्हणजे त्यांच्या एकेका ॲक्शन सिक्वेन्सचं बजेट आपल्या मोठाल्या फिल्म्स होतील त्याच्यात. एवढं बजेट असतं त्याचं. आणि काय प्रिसिजनला कामं करतात ते. तर मी ना बरेच वेळा, म्हणजे मी जेव्हा मराठी फिल्म शूट करतो, आय मेक इट अ पॉइंट की मी केलेली प्रत्येक मराठी फिल्म हिंदी फिल्मला सुद्धा कॉम्पीट करेल. कारण का नाही, जर का आपल्याला, आपण टेक्नॉलॉजी शिकलोय, आपल्याला माहिती आहे कसं आपण जास्त चांगल्या पद्धतीने समोर आणू शकतो, तो वाय नॉट. तो नेहमीच माझा प्रयत्न असतो दरवेळी. नाही, मगाशी फॅशन सिनेमाचा तू उल्लेख केलास. माझ्या मते फॅशन 2008 का 7 साली आला. हो. हां. प्रियंका चोप्रा आणि कंगना रनौतचं त्या मूव्हीमधलं जे काही काम होतं, ते जे काही क्राफ्ट होतं बेसिकली, आणि तू शूट केली होतीस तिथून, तर तू ते कसं बघितलंस त्या, कारण खूप बदल झाले त्या त्या सिनेमानंतर इंडस्ट्रीत. करेक्ट करेक्ट. सो फॅशनचं, द फॅशन वर्ल्ड तुम्ही पेपरांमधनं वाचलं असाल की ग्लॅमरस आहे, बॅकस्टेजला काय काय गोष्टी होतात. सो मधुर, आम्ही जेव्हा ट्रॅफिक सिग्नल करत होतो तेव्हा मधुरच्या डोक्यात तेव्हा एक इन्सिडन्स घडलेला. आणि त्या इन्सिडन्सनी सगळ्यांना हलवलं की एक मॉडेल आहे, तिच्या टॉप स्नॅप झाला अँड शी स्टील हेल्ड द गार्मेंट अँड शी वॉकड अँड शी फिनिश्ड हर वॉक. सो तो म्हणाला दिस इंडस्ट्री इज अमेझिंग. आम्ही ट्रॅफिक सिग्नलच्या वेळेस त्याच्या डोक्यात ते चालू होतं. मग UTVला त्यांनी सांगितलं असं असं, देवर ऑल्सो गेम. 6 महिने मधुर आणि मी प्रत्येक फॅशन शोला जायचो आणि आम्हाला ऑल ॲक्सेस कार्ड्स असायचे. आणि मग मला UTVवाल्यांनी आणि मधुरनी एक हँडी कॅम दिलेला. तर प्रत्येक, म्हणजे मॉडेल्सचे मोबाईल्स काय असतात, सिक्रेट्स कुठले असतात, वाबीज असतात ज्या त्यांना कंट्रोल करणाऱ्या असतात, त्यांची लाईफस्टाईल काय आहे, बॅक ऑफ द माइंड जेव्हा आपल्याला बघायला ते छान वाटतं आणि कॉन्फिडेंटली तो वॉक आहे. पण एक जरी चूक झाली तिथे, 8-10 मिनिटाचा शो असतो आणि द रेंज ऑफ 50 to 60 क्लोथ्स. आणि तुम्ही जर का फॅशन शो बघितलात ना, इट इज मेस्मरायझिंग. दॅट म्युझिक, द लाइटिंग. तर ते 6 महिने आम्ही हेच, जेव्हा कुठलं लॅक्मे फॅशन वीक असेल, वन ऑफ द बेस्ट डिझायनर्स म्हणजे रोहित पालचा शो होता ग्रँडला, त्याने 3ही मोठ्या बॉलरूम्स घेतलेल्या आणि एक सेट केलेला. आणि आय किड यू नॉट, मोठ्याली म्हणजे आपली रूम आहे ना, अशी 3 लोटस बनवलेली, त्याची लोटस थीम होती. आणि यू हॅव ऑल लिस्टर्स. आणि त्याच्यात मिलिंद सोमण आणि अर्जुन रामपाल, ते वॉक द रॅम्प आफ्टर 25 इयर्स. सो हे आम्ही सगळं शूट करून ठेवलेलं हँडीकॅमवर. आणि मधुर
रिअलिस्टिक फिल्म मेकर आहे. त्यामुळे त्याला ना जेवढं रिअल आहे, बट ऑफकोर्स बिंग अ फॅशन इट हॅड टू बी अ ग्लॅमरस. सो ती पहिली फिल्म होती जी पॅनाव्हिजन कॅमेराज, म्हणजे आम्ही काय म्हणतात, ॲरीचे सगळे कॅमेरा वापरायचो, पण पॅनाव्हिजन अमेरिकन कंपनी आहे आणि यू कांट बाय दॅट कॅमेरा. किंवा त्याच्या पॅन प्रिमोज लेन्सेस आहेत, त्या लेन्सची जी आपली एलिमेंट्स असतात आतली, ती वन ऑफ द मोस्ट एक्सपेन्सिव्ह लेन्सेस यू कांट बाय. ते रेंट आउटच करतात किंवा एखाद्याला त्याची डिस्ट्रीब्युशन शिप देतात. तर प्रसाद लॅब साऊथला होती, त्यांनी एक युनिट त्यांचं बॉम्बेत होतं. सो आम्ही ती फिल्म, मला ती पॅनाव्हिजनवर करायची होती, कारण त्याच्यातले जे रॅम्प होते. आता फिल्म बघता तुम्ही, तुझ्याकडे हे आहे ना, आपण पोस्टकार्ड ही फ्रेम असते, आपण थिएटरला गेलो की आपल्याला अशी आडवी फ्रेम असते. पण फॅशन शोजमध्ये बरेचशा व्हर्टिकल्स लाईन असतात. सो आय वॉन्टेड टू हॅव ऑल द स्ट्रेट्स लाईन स्ट्रेट. तर बऱ्याचशा वाईड अँगल लेन्समध्ये, आता तुम्हाला म्हणजे अगदी बेसिक तुम्ही आता कधी ऑब्झर्व कराल तर, साईड, आता हे पिलर्स आहेत ना, हे कधी कधी वाईड अँगलमध्ये असे कर्व दिसतात, कारण ते डिस्टॉर्शन होतं, लेन्स डिस्टॉर्ट होतात. पण पॅन प्रिमोज त्या लेन्सेसना लिटरली स्ट्रेट लाईन द्यायच्या, म्हणजे तुम्ही 10 mm लावा, इकडून अख्खं ठाणं दिसेल अक्षरशः, म्हणजे एवढी वाईड लेन्स आहे. बट द व्हर्टिकल लाईन्स आर स्ट्रेट. आणि बऱ्याचशा नितीन देसाई आपले आर्ट त्यांनी सांभाळलेलं. तर नितीन आणि मी बसून आम्ही सगळं व्हर्टिकल काय काय असेल ते डिझाईन केलेलं. आणि मधुर इज सच अ ग्रेट डिरेक्टर. तो म्हणतो स्टोरी टेलिंग इज माय दिस थिंग. व्हिज्युअल आणि हे कॉर्पोरेट, ट्रॅफिक सिग्नल, फॅशन आणि हिरोईन 4 फिल्म केल्या मधुर बरोबर. त्यांनी माझ्यावर सोपवलेलं, लुक अँड फील इज युअर डिपार्टमेंट, आय विल नॉट गेट इन टू इट. त्यामुळे जेव्हा तुमचा डिरेक्टर तुमच्यावर कम्प्लीट 100% रिलाय असतो ना, देन इट बिकम्स अ चॅलेंज, मोर चॅलेंजिंग फॉर यू. आणि फॅशन जसं आम्ही ते शोज बघितलेले, आय वॉज ट्राईंग टू गेट द सेम फील फॉर दी ऑडियन्स. म्हणजे करण जोहरपासून सगळे मर्जावा सॉन्ग आहे. त्याचा पण एक मस्त किस्सा आहे. मी शेखर कपूर बरोबर एक ॲड केलेली पाणी फाउंडेशन करता. आणि माझा मित्रच आहे मेहुल म्हणून, तो डिरेक्टर होता. सो ते आम्ही शूट करत होतो, सर आले, पहिला शॉट झाला, डिस्कस झाला, आणि त्यांनी गॉट मी इंट्रोड्यूस की इज ऑल्सो यंग डी पी, रिसेंटली शॉट वन फिल्म विच इज रनिंग इन थिएटर्स. ते म्हणाले विच फिल्म. सो त्यांनी सांगितलं फॅशन, इज जस्ट शॉट फॅशन विथ प्रियांका अँड काम. ते बोलले नाही, हे कम कम सिट. सो मला बाजूला बसवलं त्यांनी, अँड ही इज अमेझिंग डिरेक्टर. ते आता हॉलिवूडमध्येच काम करतं. एव्हरी फिल्म हॅज अ शॉट विच सेज एव्हरीथिंग अबाउट द फिल्म, अँड युअर फिल्म ऑल्सो हॅज वन शॉट, टेल मी विच वन. सो आय सेड ऑफकोर्स कंगना वॉकिंग ऑन द रॅम्प. आणि मर्जावाचा तो शॉट आहे. तो शॉट ॲक्च्युली मधुरनी बॅक साईडनी कन्सिव्ह करत होता. म्हटलं मधुर, लेट्स डू इट फ्रॉम फ्रंट, इट लुक ऑसम. सो कसं असतं, हे सुपर मॉडेल्स वगैरे, देअर लाईफस्टाईल इज डिफरंट, कारण त्यांना त्या हायमध्ये राहायचं असतं, जस्ट टू किल दो 70-80 फीट रॅम्प. कॉन्फिडन्समध्ये यायचं. ती सुपर मॉडेल आहे, ती आतमध्ये वाईन पिते आणि तिची टर्न आली आता, तर त्या वाबीज, तिची ती वाबीज म्हणतात, त्या ज्या मुली असतात, ती तिचा ग्लास खेचते आणि शी थ्रोज हर ऑन टू द लॅम्प. सो असा एल शेपमधला रॅम्प होता. सो आम्ही 6 ते 7 जण तिच्या समोर, म्हणजे इफ शी स्टँडिंग देअर, कॅमेरा इकडे होता, आणि स्टेडी कॅम जो असतो, तो स्टेडी कॅममध्ये अख्खा शॉट घेतलेला. मग एक आयलाईट पाहिजे, बाकीचं सगळं लाईट आहे. एक्सप्रेशन करता, जर का कुठूनही बल्ब जरी असेल किंवा ट्यूब असेल, हायलाईट चेंजेस द होल थिंग ऑफ द एक्सप्रेशन. सो मग तो कोणतरी एक पोरगा त्या कॅमेरावरून आयलाईट पकडलाय, ते असे 5-6 जण तिच्या समोर चालत आहे. तो जवळजवळ एक 30-40 सेकंडचा शॉट होता अख्खा. तिला सांगितलेलं, ते म्हणजे सर माग देतो म्हणजे आयलाय, कॅमेराच्या वर बघायला सांगितलेलं तिला. आणि तो रेड ड्रेस होता, सगळी पिसं असतात आपली, ते अशा सगळ्या फन्स आणि याचं बनव पॅटल्सचं, रेड अशा त्या ह्याच्यात. आणि अख्खं मी ते अंडर वॉटर थीम बनवलेली, अख्खं ब्लू, आणि ते ॲक्रिलिकचा फ्लोरिंग होतं, खालून पण लाईट होते. ती चालत आली आणि अख्खा ते 30-40 सेकंड शी डिडंट इव्हन ब्लिंक. नाही तर नॉर्मली आपण ते ब्लिंक चालू असतं. ॲक्टरकडून हे पण शिकण्यासारखं असतं की एखादी गोष्ट काय एवढी आपल्याला अमेझिंग वाटते,
बच्चन साहेबांची ऍक्टिंग काय एवढी, तो पण किस्सा सांगतो मी तुला. सो तो शॉट मी म्हटलं कंगनाज वॉक, तर म्हणलं बँग ऑन. 30-40 सेकंद ती येते चालत आणि आणि जस्ट शी थ्रोज हर आर्म्स आउट, आणि ते जेव्हा हे करते तेव्हा ते अक्षरशः तिचे काय म्हणतात विंग्स केलेत, ते पंखांसारखे केलेत. त्या शॉट नंतर एव्हरीबडी क्लॅप्ड आणि सगळे उभे राहिले. तर आता फिल्मवर होतं ना ते सगळं. जर काय एखादा जरी काही प्रॉब्लेम झाला तर वी शुड हॅव अ सेकंड टेक, म्हणून मधुर बोला एक सेफ्टी लिहिलेत आहे. आम्ही दोघं चालत होतो, कंगना ही हेल्ड माय हँड, यू मेड मी लुक सो ब्युटिफुल, इवन इफ एनिथिंग हॅपन्स टू मी आय डोंट माइंड. सो असे कॉम्प्लिमेंट ॲक्टर्स सुद्धा तुम्हाला त्यांचा परफॉर्मन्स बघून देत असतात. सो शेखर कपूर का मोठे डिरेक्टर आहेत, सो ही हेल्ड दॅट, म्हणजे त्यांनी ते बरोबर एरलं ते. दुसरा मोठा टप्पा म्हणजे माझ्या ते तुझं डिरेक्टोरियल डेब्यूट येल्लो, त्याला आय थिंक 2 नॅशनल अवॉर्ड पण मिळाले. तर ती फिल्म करताना पहिलीच फिल्मचं क्राफ्ट काय होतं आणि ती स्टोरी लाईन कशी तुला मिळाली येल्लोची? उत्तुंग ठाकूर म्हणजे इतर हितेंद्र ठाकूर आहेत त्यांचे, उत्तुंग त्यांचा मुलगा, आणि त्यांनी फिल्म मेकिंग तो शिकलाय. आणि बालक पालक ही फिल्म त्यांनी प्रोड्यूस केलेली. मग तेव्हा रितेश पण होता आमच्याबरोबर. आणि ती फिल्म झाली तेव्हा त्यांनी मला काम करताना बघितलेलं, आणि आपल्या ठाण्यातच अख्खी बालक पालक शूट केली आहे. म्हणजे आपली कुठली आनंद आश्रममध्ये केलंय, आणि उपवन लेक आणि इकडे तिकडे. सो उत्तुंगचा भाऊ आहे शिखर ठाकूर, ते म्हणजे ते खूप काम करतात त्या एरियात. त्यांच्या इथे 3 ते 4 स्पेशल स्कूल्स आहेत ते रन करतात. तर एका प्रोग्रामला शिखर गेलेला तिकडे, आणि अशीच पोडियमवर एक मुलगी होती. शी वॉज आय थिंक, तिला ऐकू येत नव्हतं आणि बोलता, पण ती एक्सप्रेशननी सगळं सांगत होती लोकांना, आणि लोकांना ते समजत होतं. तर तेव्हा शिखरने उत्तुंगला सांगितलं, यार तू ह्या फील्डमध्ये आहेस, या लोकांवर काहीतरी कर, विच इज द नीड ऑफ दी आर नाव. कारण आपण त्यांना स्पेशल म्हणतो, पण त्यांच्यात ज्या काही स्पेशल गोष्टी आहेत ना, त्या आपल्यातही नाही आहेत. आणि जर का स्पेशल मुलांना जर का सोसायटीने ॲक्सेप्टन्स असेल, तर ती वेगळीच होतात. आणि ते मी लिटरली अनुभवलंय गौरीच्या बाबतीत. कारण गौरी ती आहेच सॉलिड, पण चित्रपटाच्या ह्याच्यामुळे ती हजारो लोकांना भेटली. तिचं स्पीच चेंज झालं. ती इंटरव्ह्यूज देते, जाऊन बोलते तिने MA कम्प्लीट केलंय. कळणार नाही ती हे करू शकते, पण सोसायटीमध्ये ॲक्सेप्टन्स मिळाला ना ह्या मुलांना, तर खूप गोष्टी वेगळ्या होऊ शकतात. तर मग त्यांनी एक काहीतरी कोणाला तरी हाती दिलेलं, आणि ते आई आणि मुलगीची गोष्ट, आणि त्याच्यात खूप पॅथॉस होता. आणि आपण म्हणतो ना की बाबा अरे रे, अशा गोष्टी बऱ्याच होत्या. मग अंबर आणि गणेश आमचे रायटर आहेत, ते म्हणाले आपण एक क्वेश्चनेअर बनवूया आणि वेगवेगळ्या स्कूल्समध्ये देऊ, तिकडच्या टीचर्सना देऊ, पेरेंट्सना देऊ, त्यांची काय मतं आहे त्याच्यावर. ते आम्हाला ना 1-1.5 महिन्यात ते सगळे फॉर्म्स सारखं त्यांची उत्तरं लिहून आलेली. आणि पहिली गोष्ट म्हणजे त्यांना ना पॉझिटिव्ह माणसं आजूबाजूला खूप आवडतात, आणि त्यांना एक दे हेट सिम्पती. अरे रे, फार वाईट हं. ते दाखवणार नाहीत, पण ते डोक्यात चालू असतं. ते हे त्यांनी उत्तरांमधनं हे आलं. मग उत्तुंगला म्हटलं, उत्तुंग लेट्स मेक अ फिल्म विच इज मोर इन्स्पायरिंग दॅन शोईंग की बाबा किती प्रॉब्लेम्स आहेत. मग आता ही कसं करायचं, तर म्हटलं एखादी अशी व्यक्ती पाहिजे जिने खूप काही अचीव केलंय. मग आम्हाला 3-4 अशा मुलांबद्दल कळलं. एक घाटकोपरचा कोणतरी मुलगा आहे, तर तो ही ड्राईव्हज अ स्कूल बस, तो स्पेशल आहे. मग एक कराटे चॅम्पियन होता. मग गौरीबद्दल अंबर आणि गणेशला टाइम्स ऑफ इंडियामध्ये लिटरली 4 लाईन लिहून आलेल्या, की बाबा अशी अशी गौरी गाडगीळ आहे, पुण्याची आहे, आणि ती 2दा सिल्वर मेडल तिने पॅरा ऑलिम्पिक्समध्ये स्पेशल याच्यात जिंकलंय. तर ते म्हणाले, अरे ही गौरी म्हणून आहे रे. अरे म्हटलं वॉटर स्पोर्ट आहे, आणि वाय नॉट, कारण ती नेचरच्या जास्त जवळ आहे. मग तिला आम्ही भेटलोच नव्हतो. तिच्या आई वडिलांचा यांनी नंबर काढला. बरेच वेळा आम्ही त्यांना सांगितलं की अशी अशी आपण फिल्म बनवूया. तोपर्यंत त्यांना आम्ही विचारलं, तर त्या दोघा जणांनी, म्हणजे ते एकत्र आहेत,
फिल्म तुम्ही बघाल तर त्याच्यात नवरा बायको सेपरेट झालेत. कारण फिल्मला बरेच वेळा बराच ग्राफ लागतो आणि तो अपसाईड डाऊन आणायला अप्स अँड डाऊन्स ते आम्हाला करायला लागलं. तर आम्ही त्यांना सांगायचो असं कर. ते म्हणाले की तुम्ही याच्यावर फिल्म बनवतात हेच आमच्याकरता खूप आहे. आम्हाला माहिती आहे 100% तुम्ही जस्टिसच द्याल. गौरीला जेव्हा भेटलो तोपर्यंत आमचं असं चालू होतं की कास्ट करूया लहान मुलं किंवा मुली त्याच्याकरता. पण तिच्यातला जो पॉझिटिव्ह एनर्जी बघितली ना यार म्हटलं हीच काम करायला पाहिजे. आणि मग गौरीनीच म्हणजे इंडियात अशी पहिली फिल्म आहे येलो ज्याच्यात ती स्पेशल मुलीवर आधारित आहे आणि तिनेच काम केलंय त्याच्यात. आणि त्याला आम्हाला 3 नॅशनल अवॉर्ड मिळाली आणि मला ते बेस्ट नॅशनल बेस्ट अवॉर्डचा पण एक किस्सा आहे तो पण. हो बेस्ट ज्युरी फिल्म म्हणून मिळालं. पण माझ्याकरता म्हणजे एनी एनी फिल्म मेकर्स ड्रीम इज अ नॅशनल अवॉर्ड आहे आणि ते मला पहिल्याच फिल्ममध्ये मिळालं. पण ते माझ्या अवॉर्डपेक्षा सुद्धा गौरी आणि संजना दुसरी त्या दोघींना सुद्धा स्पेशल मेन्शन अवॉर्ड आहे. आणि त्या जेव्हा घेत होत्या अवॉर्ड प्रेसिडेंटकडून ती माझ्याकरता सर्वात अमेझिंग मोमेंट होती. की त्यांनी जगाला करून दाखवलं की बाबा एनीबडी कॅन डू इट. म्हणजे नोवाक जॉकोविच म्हणतो ना की ही इज दी ओनली मॅन फ्रॉम दॅट कंट्री आणि ज्याला की नथिंग इज इम्पॉसिबल. त्याच्याकडे जो काहीच नव्हतं पण हे त्या दोघी मुलींनी करून दाखवलं ऍक्च्युली. आणि ग्रेट असतं तरी ती एक गोष्ट शिकायला मिळाली की आपल्याला प्रत्येकाला ग्रीड असते ना, अरे असा कप पाहिजे रे वा मस्त आहे, हा शर्ट पाहिजे पॅन्ट पाहिजे. या लोकांकडे ग्रीडच नाही. जे काही आपल्याकडचं असेल ना हसत हसत देऊन टाकते दादा हे. आणि ते शिकण्यासारखं होतं की का ते स्पेशल आहेत. तर त्यांच्याकडे ती भावनाच नाही आहे, क्रीडच नाही आहे. आणि दॅट इज द ब्युटी. या गोष्टी आपण वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये शिकत असतो की काय घ्यायला पाहिजे प्रत्येक माणसं. त्याच्यात ऋषिकेशचं जे कॅरेक्टर आहे ऋषिकेश जोशी मामा, तो आमचा दिवाकर मामा. लिटरली तुम्हाला सांगतो ना म्हणजे आमची परिस्थितीच नव्हती. पण तो चैतन्य घेऊन यायचा घरी. जेव्हा काय लिमलेटच्या गोळ्या आणेल काहीतरी आणेल. पण तो ज्या प्रकारे आम्हाला म्हणजे लिटरली ना मी मामाला खूप मिस करतो. पॉझिटिव्ह एनर्जीने भरलेला माणूस लिटरली. तो दर महिन्याला आम्ही इकडे शिफ्ट झालो, दर महिन्याला रिक्षा करून यायचा डोंबिवलीवर भेटायला इकडे. पण नाही तुला भेटायचं महेश. आणि आम्ही कशावर आईवर खूप जीव त्याचा. तर येलोमध्ये तेव्हा जे प्रश्न आणि हे वाचले की त्यांना पॉझिटिव्ह एनर्जीवाली माणसं खूप आवडतात. म्हटलं यार मामाचंच कॅरेक्टर एवढं आपण लहानपणीपासून बघितलं याला. मग ऋषिकेशचं कॅरेक्टर असंच दाखवलंय त्याच्यात की तो देवाधर्मालाच लागलेला आहे. लग्न केलेलं नाहीये. मामाचं झालेलं लग्न आमचं. पण आणि तो त्याच्या बहिणीला घरी घेऊन येतो आणि तिला सांगतो की चला एक चांगला चहा बनवतो, आता सोडून आलीस ना नवऱ्याला ना. आणि तू दरवेळी ना तिला 2 मार्ग घेऊन येतो. हे 2 मार्ग आहेत, चूज तू कर पण सो हे पॉझिटिव्ह माणसं हे करत असतात. ते तुम्हाला दिशा दाखवतात. तुमच्यावर असतो कुठला मार्ग घ्यायचा ते. म्हटलं ते आपण घेऊया पिक्चरमध्ये. तर दिवाकर मामा म्हणजे ते ऋषीचं कॅरेक्टर आहे. नाही मला असं वाटतं तू तो म्हणजे तुम्ही खरं तर तो नंतर युट्यूबवर व्हिडिओ बघू शकता. गौरीला जेव्हा नॅशनल अवॉर्ड मिळतं तो एक खूप मजेदार किस्सा आहे. तो खरं तर तू सांगायला पाहिजे असं वाटतं. नॅशनल अवॉर्ड मिळाला ना ऍक्च्युली गौरी आणि संजना त्या दोघींचंच. तर आदल्या दिवशी तिकडे जायचं असतं हां रिहर्सलला. तर म्हणजे त्या दिवशीचा एक वेगळा किस्सा सांगतो. गुलजार साहेबांना तेव्हा 7वं नॅशनल अवॉर्ड होतं. आणि आणि आता हे मोठी माणसं बरेचसे मोठाले हिंदीचे डिरेक्टर आदल्या दिवशी आले पण नव्हते. गुलजार साहेब आणि मेघना गुलजार बसलेत पुढे आणि त्यांचं फ्रंटला 7वं नॅशनल आहे. तरी ते रिहर्सलला आले. ते इतके 130 अवॉर्ड्स असतात. ते सगळं होईपर्यंत बसलेले ते आपलं. मग आदल्या दिवशी रिहर्सलला सांगतात की तुम्हाला तिथे जायचंय. मग सायटेशन चालू होईल, तुमच्याबद्दल बोलतील. तेव्हा तुम्ही चालत जायचं. प्रेसिडेंट तुम्हाला मेडल आणि हे देतील. जर का त्यांनी हात पुढे केला हँडशेकला तर तुम्ही हँडशेक करायचा. मग खाली फोटोग्राफर्स असतात त्यांच्याकडे ते बघायचं आणि मग बंद करून निघायचा. तर गौरीचं सायटेशन चालू झालं तिच्याबद्दल आणि मी तुम्हाला सांगतो ना
म्हणजे लिटरली तिला स्टँडिंग ओवेशन मिळालं त्या दिवशी. सगळे उभे राहिलेले ते आणि ती ज्या कॉन्फिडन्स ती चालत गेली, हसली एकदम, तिने घेतलं, ती आली. आता संजना तेव्हा 8-8.5 वर्षाची होती. तर मग त्यांना आम्ही सांगितलेलं की तिची आई शी विल अकंपनी हर. ते म्हणाले या वाय नॉट. तर ती लहान मुलगी एवढीशी आईबरोबर तिचं सायटेशन चालू झालं की बाबा वसई विरारसारख्या एखाद्या स्मॉल टाउनमधनं ही मुलगी आहे हुज वर्क इन द फिल्म आणि असं तसं. आज तिला प्रेसिडेंटचं, ही चालत गेली तिकडे. आपल्या प्रेसिडेंटनी त्यांना सर्टिफिकेट दिलं तिला अगदी वाकून. तिच्या आईने ते घेतलं, ते फोटो काढला आणि मी म्हटलं ना ग्रीड आणि हे नाही आहे. तिने ते सर्टिफिकेट बंद करून परत प्रेसिडेंटच्या हातात दिलं त्या लहान मुली. तर त्यांना सुद्धा ते एकदम म्हणजे अशा गोष्टी होत नाहीत नॅशनल अवॉर्डला. तर तो तसा एक किस्सा आहे एकदम अमेझिंग. थोडं मराठी फिल्म्सचं बोलूयात. मराठी फिल्म्स म्हटलं की थोडंसं आपण बजेट कमीच असं जनरली असतं. त्यावेळी तुझा अप्रोच कसा असतो एक, आणि आता तू जे काही मराठी फिल्म्स केल्यात किंवा आता रिसेंटच हंबीरराव असेल किंवा फुलवंती सिनेमा असेल, ज्यात फुलवंतीमध्ये ज्या प्रकारचं लाइटिंग आहे, म्हणजे ते बादशाचं दरबार असेल किंवा पेशव्यांचं दरबार असेल, त्यात एक दोघांमध्ये ना एक वेगळा फील असतो की बाबा हे बादशाचं आहे दरबार किंवा हे पेशव्यांचं दरबार आहे. तर हे कसं फिगर आउट होतं, म्हणजे व्हिज्युअली हे लोकांना कसं, म्हणजे परत अगेन फ्रॉड कसा होतो? सो आता काय आहे, इथे मशाली आणि साधे दिवे आहेत शास्त्रींच्या घरी. तिकडे ती मोठाली शँडलियर्स आहेत. तर त्याच्यातला जो लाईट आहे तो जास्त फडफडणारा नाही आहे. तो त्याच्यात हलकी मुवमेंट आहे आणि त्याच्यात कामनेस खूप आहे. आणि कलर्स आमच्या या फील्डमध्ये आणि मी आर्ट स्कूलला असल्यामुळे बरेचसे फायदे मला होतात. कारण मी आधी व्हिज्युअल डोक्यात आली की ती पेंटिंग सारखी बघायला लागतो. की रेम्ब्रँडचं पेंटिंग असेल का राजा रविवर्मांचं असेल का कुठल्या एखाद्या ग्रेट आर्टिस्टचं पेंटिंग आहे. आणि फुलवंती जेव्हा नरेशन आम्हाला स्नेहल करत होती तेव्हा चाफा मला जिकडे तिकडे दिसत होता, चाफ्याची फुलं. आणि तो चाफे महालच बनवलाय. पण ज्या वाड्यात आम्ही शूट केलं बोरच्या तिकडे तर चाफ्याचं झाडच नाही. मग आमचा एकनाथ म्हणून आर्ट आहे, तर तिचं जे कोर्टयार्ड आहे त्याला म्हटलं मला माहिती नाही, तू 15 फुटी 2 तरी चाफ्याची झाडं घेऊन ये. त्यांनी ती झाडं आणली. मग आता ती 15 फुटी एवढी वर वाटतच नव्हती. मग तिथे एक मोठा असा एल शेप हे बांधून घेतला, त्याच्यात ऑलमोस्ट अर्धा ट्रक माती टाकली आणि ती तिरकी करून अशी चाफ्याची झाडं लावली. त्या तुम्ही फिल्म बघाल तर त्या कोर्टयार्डमधले सीन्स आहेत. तेव्हा आम्ही ऑफकोर्स चाफ्याच्या झाडाला एवढी 500-600 फुलं नसतात, पण हेच फ्रॉड असतं. खाली पण पडली आहेत, झाडावर पण आहेत, सगळीकडे असतात फुलं, पण ती मजा असते. तर आता फुलवंतीचं म्हणजे तुम्ही एकदा परत फिल्म बघा. ती वेगवेगळ्या 2-3 याच्यावर आहे. ती अख्खी फिल्म तुम्ही बघितलीत तर असं वाटेल अरे वा 70-80 दिवस शूट केलंय. ती 23 दिवसात शूट केली अख्खी फिल्म. आणि 9 दिवस तर आम्ही एन डी स्टुडिओत गाणीच करत होतो, कारण त्या फिल्ममध्ये गाणी आहेत. आणि गाण्यांमधनं सुद्धा बरंच स्टोरी टेलिंग आहे त्याच्यात. कॉम्पिटिशनवालं गाणं आहे एंडला. तर आता जेव्हा 9 दिवस इकडे, तर आम्ही 13-14 दिवसात त्या वाड्यात अख्खं शूट केलंय. सो जेव्हा तुम्हाला आता जवळजवळ 60 ते 65 सीन्स आहेत, जेव्हा 14 दिवसात तुम्ही एवढे सीन करताय, सो यू हॅव टू बी व्हेरी प्रिसाइज. आणि तिकडे पेशवाई काय आहे म्हणजे तुम्ही यूट्यूबला जाऊन ते हे शारदे गाणं बघा एकदा. त्याच्यात मी आय हॅव जस्ट प्लेड विथ कलर्स. वॉर्म, तुमचा वूडचा जो कलर असतो आपला, आणि त्याच्यात वॉर्म सनलाईटचे स्टिक्स आहेत. परत त्याचे कॉस्ट्युम्स आहेत, ते प्रत्येक फ्रेमला अनुसरून कलर कुठला असेल, मग कुठे येलो पाहिजे का ग्रीन पाहिजे, ती उठून कशी दिसेल त्याच्यातनं. तर ते सगळं कॅल्क्युलेट म्हणजे 6 महिने घरी सांगायचो नाही नाही आज रेकीला चाललोय. 3-3, 4-4 दिवस आम्ही बोरच्या वाड्यात पडीक असायचो लिटरली. की प्रत्येक कॉर्नर आम्ही तिकडे एक्सपोज केलाय, तिथे शूट केलंय. पण ते एवढं भव्य दिव्य वाटतं, त्याची 2-3 कारणं आहेत. की प्रवीण कधी तुम्हाला ए नाही रे ये नाही करते म्हणतो, तुला पाहिजे ना तू मागव. कारण त्याला माहिती आहे
मी उगाचच काहीतरी मागून आय विल डू जस्टिस टू व्हॉट एव्हर वी कॅन. आणि प्रवीण जे ॲक्टर्स घेतो ना, म्हणजे मराठीत ते मला एक सांगण्यासारखं आहे, की मराठीत तुम्हाला ॲक्टर्सपेक्षा मराठीत तुम्हाला आर्टिस्ट मिळतात चांगले. दे आर सुपर. तुम्ही 4 वाजता बोलवा, 4 वाजता ते मेकअप करून रेडी आहेत. कुठलाही. हिंदीमध्ये आमचं सगळं गणित ॲक्टर्सच्या आजूबाजूला फिरत असतात. म्हणजे कधी-कधी अरे तुझं हे रामायण संपतच नाहीये, 2.5 वर्ष चालूच आहे. पण ते सगळं ॲक्टर्सच्या अवतीभोवती फिरतं. पण मराठी फिल्मचं हे आणि प्रवीण थिएटर बॅकग्राऊंडचा तो असल्यामुळे सगळे थिएटरचे आणि एक नंबर तुम्ही 4-4 पेजेसचे डायलॉग द्या. उपेंद्र लिमये काय ॲक्टर आहे तो. तो भावासारखा आहे मला अक्षरशः. पण तो का ग्रेट आहे? तर अंडरस्टँडिंग द आर्ट ऑफ फिल्म. म्हणजे थिएटरमध्ये काम करताय तुम्ही या स्टेजवर, ही जी चौकट बघताय, त्याच्यात करण्याचं काम. आणि जेव्हा कॅमेरा एखादा सीन मी करतोय इथे, तर मी बोलतोय, हे माझे 10 डायलॉग झाले. एकाच कॅमेऱ्यात नाही, ते 10 वेगवेगळ्या अँगलनी शूट होतात. मग कधी मी हा हात वापरतोय, मग हा हात वापरतोय. मग एडिटला गेले की ते एडिटर डोक्यावर आहे, अरे यार कंटिन्युटी कोई देखता नहीं है क्या तुम्ही? तो स्वतःची कंटिन्युटी बघत असतो. सो हे ग्रेट आर्टिस्टचं एक बेस्ट उदाहरण म्हणजे उपेंद्र लिमाय. सो असे ॲक्टर्स असतील ना तुझ्याकडे, तर मग काय 23 दिवस असतील तरी मी आय विल कम आउट विथ फ्लाइंग कलर्स, बिकॉज आय हॅव कम्प्लीट फेथ ऑन ॲक्टर्स. की मला 3 तासात सीन करायचा आहे विथ 12 कट्स. 2-2 टेकमध्ये ओके टेक येतात. सो ही स्ट्रेंथ आहे आपल्या इंडस्ट्री. आणि ती मराठीलाच, कारण आपली काय म्हणतात नाटक परंपरा 150-200 वर्षाची नाटक परंपरा आहे. आणि त्या मातीतनं सगळे आलेले ॲक्टर्स आहेत. त्यामुळे मराठी फिल्म मी मगाशी सांगितलं तसं, जेव्हा मी मराठी फिल्म करतो मी ते भाषेच्या प्रेमापोटीच करतो. आणि कुठेही आपली फिल्म कमी पडू नये. बजेट नसेल, पण आय नो की बाबा ते बजेट नसताना सुद्धा, कारण काय फ्रॉडच आहे सगळं. तेव्हा बजेट नसताना किती चांगलं आपण दाखवू शकतो ते माहिती आहे. 32 वर्ष तेच करतोय आम्ही. सो ती मजा आहे. आता DOP म्हटल्यानंतर वेगवेगळे लोकेशन आलेच. म्हणजे कितीतरी वेगवेगळ्या लोकेशन्सला तू शूट केलं असशील, वेगवेगळ्या रेकी झालेस, असं म्हणलास की 6-6 महिने तू असायचाच भोरला. पण मग असे कुठले तरी असे लोकेशन्स तुला अजूनही वाटतात का, की एकदम खूप कठीण आहेत, किंवा अशा ठिकाणी तू शूट केलेस, त्याचे काही अनुभव आहेत? बरेच म्हणजे राजस्थानमध्ये आम्ही 52 डिग्री ह्याच्यात जैसलमेरमध्ये जूनच्या पहिल्या आठवड्यात शूट केलं. आणि आम्ही शूट काय करत होतो, तर सर्फ एक्सेलची ॲड होती की की बाबा इतने से सोब में. सो ती आदोर म्हणून पुसयानी म्हणून एक वन ऑफ द बिगेस्ट डिरेक्टर फ्रॉम ॲडव्हर्टायझिंग, तिची मुलगीच मॉडेलिंग करत होती. सो देर आर 4 क्लोथ लाईन्स, म्हणजे आपल्या त्या फुल वाळत घातले 4-4 लाईन्स आहेत आणि भरपूर कपडे आहेत. आणि ती आपल्या एका बालदीभर अशी एवढी एवढी पांढऱ्या बालदीत एवढासा सोप टाकून ते सगळं. तर आता कुठे तर राजस्थानमध्ये, म्हणजे एवढ्या हीटमध्ये सुद्धा तुम्हाला हे. तर 8 दिवस आम्ही शूट करतोय. 2 शिफ्टमध्ये काम व्हायचं. 3 वाजता उठा, 4 वाजता निघा आवरून, 5 वाजता पोचा, कारण ते जैसलमेरचं 40 किलोमीटरवरनं ड्यून्स चालू होतात. आणि आता आर्टिस्ट असल्यामुळे ते प्रत्येकाचे वेगवेगळे हे असतात ना, नाही नाही और अंदर जाके शूट करेंगे. मग ते ड्यून्समध्ये अजून आत जा. तो सनलाईट सकाळी 5:45ला असा वर असायचा सूर्य एकदम तिथे. तर 5 वाजता जाऊन सगळे शॉट्स हे करा. 9:30 नंतर तुम्ही कुठल्याही मेटलला हातच लावू नाही शकत, कारण त्याला मग ते ग्लोव्हजच लागायचे. मग 9:30 नंतर परत हॉटेलला या. मग 3 वाजता निघा, 4ला जा, परत 7 वाजेपर्यंत शूट करा. झोप हार्डली 2 तास व्हायची. तर तेव्हा म्हणजे मी पण असं, तेव्हा तर मी असिस्टंट होतो, सेकंड असिस्टंट. आता हा असं लेन्स लावली आहे, तर फ्लेअर सन असा इथून झप 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 इकडे जायचा रे. तर मग ते फ्लेअर कट करायला मिरर्स वगैरे लावलेले ते. आता काय आहे, मग DOPs पण धमाल असतात, कारण डिरेक्टर आमची 37-38 टेक्स करायची त्या हीटमध्ये सुद्धा, कारण तो शॉट अच्छा मिलना चाहिए. तर तो सनलाईट म्हणजे आता इकडे बॅकग्राऊंड आहे, ती
ओके टेक मिळेपर्यंत इकडे, कारण सन मूव्ह होतं तसं तसं बॅकग्राऊंडचे ते मिरर्स वगैरे तिकडे जायचं आणि त्या कॅमेराच्या समोर ग्लेअर कट करताना मी उभं होतो. म्हणजे बसर आणि मी आम्ही 35 वर्ष एकत्र काम करतोय. तर तो ग्लेअर इकडनं येतोय असा आणि तुम्ही कटर पकडून आहात. मी तो एक ओके टेक मिळाला, मी पडलोच लिटरली तिथे. नाही चक्करच आली ते ब्लॅक कटर घेऊन. तर तिकडे एजन्सीचे माणसं असतात, क्रिएटिव्ह हेड्स किंवा क्लायंट सुपरवायझर्स. तर ते असे मस्त AC मध्ये बसलेले असतात आणि छान त्यांच्याकरता टेंट असतो. there's फूड कमिंग हे ते. आमच्या त्या शूटला ते स्किमर पकडू होते हवेत, तिकडे ते वाऱ्यात एवढे स्किमर वगैरे उडायचे. सो बरेच वेळा काय टीमवर्क असल्यामुळे आपले ते कसे एसीत बसून राहतील. तर ह्या धमाल गोष्टी असतात. त्याचाच कॉन्ट्रास्ट मनालीत आत्ता क्षमा आली आहे इकडे माझी बाई. तर मनालीमध्ये एकदा शूट करत होतो मी. स्टारचा एक प्रोमो होता. झाले त्याला तरी 5-6 वर्ष झाली असतील. -17 मध्ये शूट केला आणि -5 टेम्परेचर होतं आणि सडनली एकदम ढग होते, ते सगळे वारा आला जोरदार. म्हटलं चला आता जरा तरी गरम होईल. तिकडे उलटं असतंय. वारा चालू झाला आणि टेम्परेचर स्टार्टेड ड्रॉपिंग. -17. तर तिकडचा एक लोकल ओल्ड मॅन होता. सो ती मुलगी गावातली मुलगी असते आणि शी इज वॉकिंग थ्रू द वुड्स आणि एकदम वारा येतो आणि तिची ओढणी उडून जाते एका ब्रिजवरून. मग तिला काहीतरी इरी फील होतं असं. म्हणून ती कुठे परत आपल्या गावात निघून जायचं म्हणून ती धावत चालली आहे. इव्हनिंग होते. मग तिला असे शॅडो दिसायला लागतात लोकांच्या आणि तिला आता ते सगळं शूट होतं. ब्युटिफुल व्हिज्युअली स्टनिंग होती ते. तिकडच्या एका ओल्ड माणसाने सांगितलं, अरे यार ये लड़की को थोड़ा संभलना, जितना ज्यादा ये टेम्परेचर नाक से खून बहना चालू हो जाए. हां, पण ती पहाडीच होती. ती मुलगी होती उत्तराखंडमधलीच. ती म्हणे, कुछ नाही सर. ती 4 लेअर घालून आलेली आतमध्ये. पण असे सुद्धा एक्स्ट्रीम वेदर म्हणजे लेहमध्ये आम्ही लेह लडाखला गेलेलो एकदा. मी वुडलँड शूज आपण घालतो सगळे. त्या वुडलँड शूजची ॲड होती. तर लेह लडाखमध्ये की तो आणि मॉडेल होता असंच ब्राझिलियन का अर्जेंटाईन तो मॉडेल होता एक. सो वी वॉन्टेड समवन हू कॅन होल्ड हिज ब्रेथ ॲट लोअर ॲल्टिट्यूड. हायर ॲल्टिट्यूडला तुम्हाला ऑक्सिजनच नाही आहे. आणि ॲड का होती तर का तो आम्ही तसा सिलेक्ट केलेला की ही इज रनिंग विथ द शूज. तर आम्ही लेहमध्ये ज्या दिवशी गेलो आमचं दुसऱ्या असं तिकडे पायऱ्या अशा नाहीत, अशा लांब 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 आणि आमचं दुसऱ्या मजल्यावर रूम होती. तर ते म्हणाले बाबा एक दिवस तुम्ही काहीही करू नका, जस्ट चिल, ड्रिंक लॉट ऑफ वॉटर. आम्ही मस्त चला रूम बघूया म्हणून वर चालत गेलो. रूम उघडली तर फुल असा ब्युटिफुल माउंटन रेंज. पण वर गेल्या गेल्या ना ते तेवढं चालल्यावर एकदम युअर ब्रेथलेस. आणि तेव्हा समजलं हे का सांगतात बाबा एक दिवस येईन. आणि दॅट अर्जेंटाईन मॉडेल तो आपला आम्ही 6 वाजता सेटवर जायचो. कारण तिकडे लाईट इज एव्हरीथिंग. तिकडे तुम्ही लाईट घेऊन नाही जाऊ शकत. तर नॅचरल लाईटमध्ये शूट करतात. आणि ही हॅड टू रन स्प्रिंट ॲट अराउंड 30 स्पीड. आणि तो तो सकाळी 5:30लाच गेलेला. त्यांनी आधी त्याचं स्ट्रेचिंग वगैरे केलं आणि दरवेळी आमचे स्पॉट बॉय त्याच्या बिचारे मागे जायचे. तो त्यांना सांगितलं बाबा डोंट रन यु नो. म्हणजे त्यांनी ते त्याला ओके होतं. तो म्हणाला बरेच वेळा असे झालं आहेत गोष्टी की ते स्पॉट बॉयज बिचारे त्यांना कामच करायचे आहेत ना, त्यांना सगळ्यांना चहा द्यायचा आहे. धावत गेला एक माणूस आणि पडलाच तो. सो मग तेव्हा सांगितलेलं की बाबा मेक शुअर दॅट नो बडी रन्स अराउंड. आणि आमचा हा मॉडेल धावतोय आपला जिकडे तिकडे. सो अशा एक्स्ट्रीम कंडिशन्समध्ये पण तुम्हाला बरेच वेळा शूट करायला लागतं. आत्ता ज्या प्रकारे मराठी सिनेमा होतोय मागच्या वर्षात आता थांबायचं नाही खूप चांगला चालला. आता देऊळ बंद 2 चांगला चाललाय. का असे एकात दुसराच सिनेमा चालतोय एक आणि साऊथ इंडियन सिनेमा सिम्प्लिसिटीमधून का चांगला निर्माण होतोय आणि वी आर कम्पेटिंग डिरेक्टली विथ अ लॉट ऑफ पीपल नॉट जस्ट हिंदी, वी आर कम्पेटिंग विथ साऊथ इंडिया ऑल्सो. तर असं का होतंय? सी आय टेल यू, मराठीत सुद्धा खूप चांगले फिल्म्स होतात. मुंबई आणि महाराष्ट्राचा मेन प्रॉब्लेम साऊथमध्ये दुसरी कॉम्पिटिशन.
आणि तिकडे तुम्ही बघितलं तर प्रत्येक स्टेटमध्ये 5,000 थिएटर्स आहेत. आपल्या इथे युअर मेन कॉम्पिटिटर इज बॉलिवूड. आता तुमची फिल्म आली, तुम्हाला थिएटर मिळवणं बिकम्स अ बिगेस्ट प्रॉब्लेम अँड चॅलेंज. आता वेगवेगळ्या एज ग्रुपमधल्या लोकांना जर का दुपारी मला जाऊन फिल्म बघायची किंवा मला संध्याकाळी 6 वाजता जाऊन फिल्म बघायची, शोज नाही आहे. तुम्ही प्रेक्षकांना नावं नाही ठेवू शकत. तुम्ही शोज आणणार आहात जे त्यांच्या अप्रोप्रिएट टाइमला जाऊ शकतो. हा चॅलेंज आहे. लोक बोलतात काय प्रेक्षक येत नाही ना, बघायच्या असतात चांगल्या फिल्म, का नाही बघायच्या? आणि उलट थिएटरला जाऊन फिल्म बघणं म्हणजे OTT चालू आलं कोविडमध्ये, सगळ्यांना वाटलं नाही आता इंडस्ट्री गेली. तुम्ही मोबाईलवर किती कन्झ्युम करणार आहे? देर आर 10 OTT प्लॅटफॉर्म्स आणि दे आर थ्रोईंग 20 थिंग्स एव्हरी मंथ. किती कन्झ्युम करणार तुम्ही? सो सगळ्यांबरोबर आता आज तुम्ही सगळे एवढ्या मोठ्या संख्येने आलात, एकत्र ऐकणं, एकत्र लाफ्टर, एकत्र रडणं, एखाद्या कॅरेक्टरचं हे बघून, ते एक वेगळं फिलिंग आहे. आणि एखादी चांगली फिल्म बघून, एखादी कॉमेडी फिल्म असेल सगळे हसत बाहेर येत आहेत, पण एखादी इमोशनल की हो रे, मला माझ्या कोणाची तरी आठवण झाली, ते बघून ऐकून बाहेर येताना सगळे शांत असतात. ते एक वेगळं फिलिंग आहे. ते थिएटरच तुम्हाला देतं. ते घरात बसून ते फिलिंग नाही येणार तुम्हाला. तर मराठी पण खूप चांगल्या फिल्म बनतात आणि मेन कॉम्पिटिशन अशी असल्यामुळे पण म्हणजे मी एक आत्ता नवीन फिल्म केली आहे, माझी 3री फिल्म आहे. संकर्षण कराडे तर आपल्या सगळ्यांच्या घराघरात आहे आणि खूप अमेझिंग रायटर आहे तो. तर त्यांनी संकर्षणनी लिहिली आहे ती फिल्म आणि त्याच्यात पद्मश्री अशोक मामा आहेत, अशोक सराफ आहेत त्याच्यात. आणि आय थिंक त्यांचं आत्तापर्यंतचं वन ऑफ द फायनेस्ट रोल आहे त्यांचा. आणि ती फिल्म मोस्टली नोव्हेंबरमध्ये रिलीज होईल. आवर्जून बघा. संकर्षण आणि मामांकरता बघा. ज्या प्रकारे त्यांनी लिहिली आहे, संकर्षणचीच स्टोरी आहे, त्यांनी तो अनुभवलं आहे ॲक्च्युली. आणि सखी गोखले पण आहे त्याच्यात. माझाच एक खूप जवळचा मित्र आहे आमचा, समीर हम्पी म्हणून. तर समीर थिएटरमध्ये गेली 25 वर्ष आहे आणि त्याचे वडीलसुद्धा थिएटरमध्येच होते. आणि प्रत्येक नाटक पुणा ते अख्खा महाराष्ट्र समीर चालवतो लिटरली. आणि तो ह्या फिल्मचा प्रोड्युसर आहे आणि त्याची ही पहिलीच फिल्म आहे. संकर्षण जवळजवळ आता आम्ही जॅनमध्ये शूट केलं. वर्षभराच्या आधी आलेला ना गाई तो घरी. तो माझ्या 6 महिने मागे होता, सर मी एक काहीतरी लिहिलंय, तुम्ही एकदा मला वेळ द्या आणि ऐका. माझ्या त्या व्यस्त स्केड्यूलमध्ये मी त्याला म्हटलं तू ऑफिसला ये एकदा, पण ते झालं नाही. एकदा तो गडकरीला शो होता त्यात. तो म्हणाल सर आज मी येऊ का 2 तास? म्हटलं ये. तो घरी आला आणि तुम्हाला सांगतो त्यांनी 1 तासाभरात मला ती गोष्ट सांगितली. ती ऐकली मी, म्हटलं करूया असं तसं. त्याच्यानंतर 2 हिंदी फिल्मच्या स्क्रिप्ट रेडी पण केल्या. पण कुठेतरी डोक्यात एक असतं ना की आपण कन्व्हिन्स होतो, या 2 पण छान आहेत फिल्म्स. पण मी माझा जो EP आहे एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर, आणि माझ्या टीमला म्हटलं व्हॉट एव्हर इट इज, आपल्याला हिंदी फिल्मची पण ऑफर आहे, पण ही फिल्म मला करावीशी वाटते. माझं मन मला सांगते ही फिल्म करूया. आणि मी संकर्षणच्या, तो पण त्याचा व्यस्त याच्यात 3-3 नाटकं करतोय तो सध्या. तर मग त्याला एकदा फोन केला आणि त्याला म्हटलं संकर्षण माझ्या त्याला तो नेहमी फोन करायचा, सर काय करायचं काय? म्हटलं त्या दोन्ही फिल्मी बाजूला ठेवल्यात, ही फिल्म करूया आपण पहिले. आणि लवकरच आता तुमच्यासमोर येईल त्याच्या डिटेल्स. पण त्या दोघांकरता नक्की बघा जाऊन. आउटस्टँडिंग आहे आणि प्रत्येक माणूस कनेक्ट करेल. आपल्या घरच्यांबद्दल नक्की तुम्ही कनेक्ट करा. आणि मामा का ग्रेट आहेत, मी तुम्हाला 2 गोष्टी सांगतो. आमचं डबिंग चालू होतं, आत्ता डबिंग संपवलं आम्ही. पहिल्या दिवशी कारण ते कन्व्हिन्स होते या फिल्मबद्दल आणि
पहिल्या दिवशी आता एवढं 55 वर्ष माणूस काम करतोय तो. मामाने एक किस्सा सांगितला त्यांचा. ते म्हणाले 11 महिने मी बाहेर होतो सलग. 10 फिल्म केल्या बॅक टू बॅक. कोल्हापूरमध्ये होतो मी म्हणे. हा एक्सपिरियन्स आहे त्यांचा. पहिल्या दिवशी त्यांनी मला सांगितलं, "तुला हवंय, तुला हवंय, तुला वाटतंय तसं कर. तुला मी असं करायला पाहिजे, मला जे हवं ते सांग. अजिबात हे नको की बाबा माझा एक्सपिरियन्स. यू आर द कॅप्टन." आणि डबिंगच्या वेळेचे मी तुम्हाला किस्से सांगतो की का हे ग्रेट आहेत, का हे ग्रेट आर्टिस्ट आहेत. एक वेगळा सूर हवा होता मला. आणि त्यांनी आधी जसं फिल्मच्या वेळी केलेलं, पण त्यांना म्हटलं, "नाही मामा, ह्या पॉइंट नंतर आपल्याला सूर वेगळा पाहिजे." "चल चालेल ना." त्यांचा आवाज थोडा हे, ते गरम पाणी पीत त्या सरांनी मला एवढ्या वेगवेगळ्या व्हेरिएशन्स दिल्या आहेत. आणि हा ग्रेटनेस आहे त्यांच्याबद्दलचा. म्हणजे ज्या दिवशी आमचं डबिंग संपलं ना, मी म्हटलं, काय मोठी गोष्ट वगैरे नाही आहे, पण म्हटलं मला तुमच्या पायावर डोकं ठेवायचं आहे आज. म्हटलं की मी का आहात इथे, ते म्हटलं मला या 8 दिवसात दाखवून दिलं तुम्ही. सो मराठी फिल्म करायला ऑडियन्स आहे रे, आणि चांगल्या फिल्म पण असतात, पण आपली कॉम्पिटिशन खूप आहे ना. पण आता बघ ना, आता सध्या हिंदी फिल्म काय चालत नाही, पण मराठी फिल्म, आणि हा चालू होईल. दिस इज जस्ट द बिगिनिंग. आणि खूप यंगस्टर्स, नवीन यंगस्टर्स, दे आर मेकिंग सच अमेझिंग फिल्म्स. वेगवेगळ्या घाटणीच्या फिल्म्स येत आहेत. त्यामुळे आय थिंक इट्स अ ग्रेट फ्युचर फॉर मराठी सिनेमा. थोडं आत्ताच्या जमान्यात येऊयात की AI आलंय आता. सो आता ज्यांना नवीन DOPs आहेत, सिनेमॅटोग्राफर्स आहेत, ज्यांना यायचं आहे ह्याच्यात, तर AI कसा एक थ्रेट आहे का एक नवीन ऑपॉर्च्युनिटीज क्रिएट करणार आहे? सी, AI एका स्टेजपर्यंत ते आउटस्टँडिंग आहे. आणि काही काही लेवल्स, आता फिल्म मेकिंगमध्ये आपण, चल ह्या 20 पायऱ्या आहेत, तर यू हॅव टू गो स्टेप बाय स्टेप. ते एका लेवलपर्यंत इट इज आउटस्टँडिंग. म्हणजे आता मी तुम्हाला कसं समजावून टेक्निकल टर्म्समध्ये, पण काही काही गोष्टी ए आयमुळे जे 2-2 दिवस लागायचे, ते 5 मिनिटात होते. पण ते त्या लेवलपर्यंतच आहे. वर जायला अजून म्हणजे इट कुड बी अ बबल विच कॅन बस्ट, ऑर इट विल टेक ओव्हर. पण टेक्नॉलॉजी आहे. सी, कितीही एव्हरी डे देल बी टेक्नॉलॉजी थ्रोन ॲट यू, पण इट्स अ सर्कल. इट विल गो बॅक टू द रूट्स अगेन अँड इट विल इव्हॉल्व. सो हे चालूच असतं, ते चक्र चालूच असतं. त्यामुळे आय डोंट, दिस इज नॉट द थ्रेट. पण आता कसं आहे, नवीन नवीन ज्या काही गोष्टी येतात, टेक्निक्स येतात, ते जर का तुम्हाला या इंडस्ट्रीत धरून राहायचं असेल, तर तुम्हाला ते शिकायलाच पाहिजेत. आणि ते तुम्ही शिकला नाही तर तुम्हीच मागे पडाल. त्यामुळे यंगस्टर्सना बी सांगेन, ऑब्झर्व करत राहा. जेवढं तुम्ही ऑब्झर्व कराल, तेवढे तुम्ही पुढे जाल. आणि टेक्नॉलॉजी रोज काही ना काहीतरी येणार आहे. रोज काही ना काही तुम्हाला ऑब्झर्व करायचंच आहे. बट गेट युअर ओन क्रिएटिव्ह आयडियाज. त्याला फ्युचर आहे आणि त्याला मरण नाही. कार्यक्रमाच्या शेवटाकडे येऊयात. आज आपण बऱ्याच गोष्टींवरती चर्चा केली. मला असं वाटतं एंटरटेनमेंट इंडस्ट्री इज वन ऑफ द फ्यू इंडस्ट्री ज्यात 3 क्षेत्र एकत्र मिळतात: आर्ट, सायन्स आणि कॉमर्स. कारण काय आहे, आर्ट्सला क्रिएटिव्हिटी आहे, रायटिंग आहे, बऱ्याच गोष्टी आहेत. सायन्सला इक्विपमेंट्स आले, लाईट्स आला, कॅमेरा आला, आणि या दोन्ही गोष्टी जर करायच्या असतील त्याला कॉमर्स लागते. त्याचं म्हणजे ती गोष्ट चालवायला, ती गोष्ट लोकांपर्यंत पोहोचवायला, आणि ती अशी आहे हे पण लोकांना त्या कॉमर्समधूनच कळतं. एक सिनेमा कसा घडतो आपण बघतो 3 तास, आणि एकदम कदाचित बोलून जातो की नाही आवडला सिनेमा. पण त्याच्यामागे किती स्ट्रगल असतो, किती काय काय करावं लागतं. किंवा आजही मराठी प्रेक्षक बरेचदा येईल रे 2 महिन्यांनी OTT वर, पण तो थिएटरमध्ये का बघितला पाहिजे, किंवा तो थिएटरचा एक्सपिरियन्स काय आहे. मला असं वाटतं प्रत्येक मराठी प्रेक्षक जर मराठी सिनेमा बघेल तर मराठी सिनेमा टिकेल. आणि तो टिकवणं हे सगळ्या आपल्या हातात आहे. जसं आज मराठी नाटकांना बूम आले अचानक. हां. अमेझिंग. आणि काय अमेझिंग नाटकं येतात आता. कारण अशी आपल्या इथे, मी जसं मगाशी पण म्हटलं, थिएटर बॅकग्राऊंडच आहे रे.
150 वर्षाची ती कला आहे, अशी हे होणार नाही. आणि त्यामुळेच आता काय झालंय, प्रत्येक ॲक्टरला नाटक करायचं आहे. कारण आता बघ ना, प्रत्येक जण काही ना काहीतरी घेऊन येतोय. सो शोज हाऊसफुल पण होत कितीही AI कितीही आलं, परत आले ना सगळे थिएटरकडे. सगळी मजा इकडे तिकडे फिरून परत तुम्ही रूट्सकडे येता. ते सर्कल नेहमी हे असंच आहे. त्यामुळे पूर्वी जसे 25 आठवडे मराठी फिल्म चालायचे, तसे आता पण चालतील. पण मला सगळ्यांवर विश्वास आहे. म्हणजे आता आज तू बऱ्याच गोष्टींबद्दल बोललास. मला जाता जाता एक फक्त प्रश्न विचारायचा आहे, किंवा दोन विचारतो, सॉरी. जर ब्लॅक अँड व्हाईट सिनेमा अजूनही असता तर तुझा अप्रोच कसा असता? आणि दुसरं म्हणजे तुझ्या दृष्टीने क्रिएटिव्हिटी म्हणजे काय? सिम्प्लिसिटी इज द क्रिएटिव्हिटी फॉर मी. कारण जेवढं सिम्पल असतं तेवढं भावतं. तुम्ही जेवढं कॉम्प्लेक्स करता तेवढं ते गुंतत जातं ॲक्च्युली. आणि ब्लॅक अँड व्हाईट, मला खरंच सांगतो ना मी, आत्तासुद्धा एका फिल्मचं डोक्यात चालू आहे माझ्या, पिरियड फिल्म आहे. आणि म्हणजे मी जर का सगळ्यांना कन्व्हिन्स करू शकलो तर ती मला ब्लॅक अँड व्हाईटमध्येच करायची आहे. मी तुला एक अगदी छोटासा किस्सा सांगतो. माझ्या आईच्या वडिलांचे काही ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफ्स आहेत माझ्याकडे. आणि ती काय ब्युटी आहे ना तेव्हाच्या फोटोंची. म्हणजे ते अजूनही त्या प्रिंट कडक तशाच आहेत. आणि त्याच्यावर तो सिल्वर हायलाईटचा तो एक सिल्वर तो चमक आहे त्या ओल्ड याच्यात. सो ती जर का आपण परत काहीतरी रिक्रिएट करू शकलो तर वाय नॉट. सो जर का ते डोक्यात चालू आहे, पण झालं तर छान एखादी पिरियड फिल्म ब्लॅक अँड व्हाईटमध्ये शूट करेन. माझ्या दोन आवडीच्या डीओपी पैकी तू एक आहेस. दुसरा अविनाश अरुण ऑफकोर्स, कारण वन ऑफ द फायनेस्ट डिरेक्टर्स अँड डीओपीज. आपण आज सिनेमाविषयी खूप बोललो. तुम्ही प्लीज मराठी सिनेमा बघत राहा, टी व्हीवर नाही तर थिएटरमध्ये जाऊन. जसं नाटकं बघता तुम्ही, आपण मराठी आहोत, आपण मराठी सिनेमाला सपोर्ट केलं पाहिजे. म्हणजे दादा, आज तू आलास, कॅमेराविषयी आज आपण एवढं बोललो. सॉरी तू काही टेक्निकल टर्म्स आले असतील तर, पण ते सांगणं फार गरजेचं असतं. कारण प्रत्येकाच्या ह्याच्या मागे, म्हणजे कॅमेराच्या मागे काय सायन्स आहे हे जर कळलं नाही तर आपण काय अप्रोचने पुढच्या वेळी सिनेमा बघू. म्हणजे मला असं वाटतं फुलवंतीसारखा एक सिनेमा का जाऊन बघावा, किंवा आज तो खरा OTT वर आहे, पण त्याचं तुम्ही लाइटिंग बघा. आज मी स्वतः फिल्म लवर असल्यामुळे मी तुम्हाला ते सांगू शकतो. पण बरेच महेश दादाचे सिनेमे बघा की त्यांनी काय काय प्रकारचे सिनेमे केलेत, वेगवेगळ्या दर्जाचे आहेत. आणि त्यात कसा अप्रोच केलाय स्टोरीला. त्यात वेगवेगळ्या प्रकारचे लाइटिंग्स असतील, त्याचे काय काय फिल्टर्स जसं असं आपण म्हणू. त्यामुळे तुम्ही आज सगळे आलात त्याबद्दल धन्यवाद. महेश दादा, तुझं खूप धन्यवाद, तू आमच्याबरोबर गप्पा मारल्यास. आणि आपण आता पुढच्या महिन्यात आपला मोठा कार्यक्रम आपण लेहमध्ये करतोय. तर जे कोणी येत आहेत लेहला, आपण मजा करूच. आणि 50वा कार्यक्रम जोरदार होईलच सप्टेंबरमध्ये. त्यामुळे आजचा कार्यक्रम इथेच संपवतो. धन्यवाद. थँक्यू एकदा परत गप्पांच्या अख्ख्या टीमला मला इथे बोलावलं त्याच्याबद्दल धन्यवाद.